हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्विंग सेशन. आणि या सेशनमध्ये आपण 2020चे जेवढे रोटेशनल डायनॅमिक्सचे क्वेश्चन आलेले टोटल 95 क्वेश्चन्स आहेत. कालच मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेली आहे. होपफुली तुम्ही हा व्हिडिओ बघण्याच्या आधी मेजॉरिटी क्वेश्चन्स तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलेले असतील आणि जे डाऊटफुल आहेत तेच तुम्ही इथे बघाल. ओके, सो मी सिक्वेन्सनीच क्वेश्चन सॉल्व करणार आहे, सगळेच्या सगळे 95चे 95 क्वेश्चन्स. सो तुम्हाला जर काही 20th क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर तुम्ही स्किप करून पुढे जाऊन 20th क्वेश्चन बघा, नंतर जो डाऊट असेल तो बघा. पूर्ण व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवू नका, कारण की काही क्वेश्चन्स खरंच खूप सिंपल आहेत जे तुम्हाला सगळ्यांना जमले असतील. ओके, सो येस, आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF मी अटॅच करतच आहे. बट त्याबरोबर रोटेशनल डायनॅमिक्सचे वन शॉट फॉर्म्युला शीट, म्हणजे विदिन 3 or 4 पेजेस पूर्ण सगळे फॉर्म्युले टेक्स्टबुक मधले तर आहेतच, बट अजून काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले पण त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत. ओके, सो ती शीट पण तुम्ही डाउनलोड करू शकता. इट विल बी हेल्पफुल फॉर रिव्हिजन. असं प्रत्येक लेसनची आपण शीट बनवणार आहे आणि तशी शीट बनवून तुम्हाला एक फायनल CET एक्झामच्या आधी तुम्हाला एक 25, 30, 40 पेजेस मॅक्सिमम, कारण की प्रत्येक लेसनचे समजा तुम्ही 3 पेजेस बनवले किंवा 2 पेजेस बनवले, कधी कधी 4 बनतील, तर आपले इफेक्टिवली 50 पेजेस मॅक्सिमम 50 पेजेसची एक नोट्स बनेल. त्या 50 पेजच्या नोट्समध्ये तुम्ही सगळे फॉर्म्युले रिवाईज करू शकता. विदिन 15-20 मिनिट्समध्ये पूर्ण रिवाईज करू शकतो आपण. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. यू कॅन फाइंड द PDF इन द डिस्क्रिप्शन ऑफ दिस ॲज वेल ॲज ऑफ द फॉर्म्युला शीट. सो क्वेश्चन नंबर 1 पासून स्टार्ट करूयात. लेट्स हॅव अ लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. इथे मी क्वेश्चन नंबर लिहित चालीन, म्हणजे कारण की तुम्हाला क्वेश्चन रेफर करण्यासाठी इट विल बी इझी. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया I1 इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ω1 परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, passing through the center. If another disk of moment of inertia I2 is placed on it, new angular velocity will be. किती सिंपल क्वेश्चन आहे हा. आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरचा क्वेश्चन. आधी होती मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आणि अँग्युलर स्पीड ω1. आता पुढे जाऊन काही जेंटली त्याच्यावरती ठेवलं तर एक्सटर्नली कोणी टॉर्क एक्झर्ट केला नाहीये, म्हणजे फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला आहे. I1 आधीच्या प्लेटचा होता प्लस दुसऱ्या डिस्कचा I2 ॲड झाला. तो ॲड झाल्यानंतर व्हॉट विल बी फायनल ओमेगा असं विचारलं. हा खाली जाणार आहे. फायनल ओमेगा विल बी I1 ω1 अपॉन I1 प्लस I2. असं दिसणारं ऑप्शन जे कोणतं आहे ते मला इथे वाटत आहे ऑप्शन A. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन अल्फा. बरोबर. सो इथे आपण व्हेरीफाय पण करू की आन्सर्स बरोबर दिलेले का CETने, कारण की CET सेलचे काही आन्सर्स चुकीचे पण आहेत. सो पहिला क्वेश्चनचा आन्सर त्यांनी बरोबर दिला आहे. लेट्स मूव्ह टू द सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 पहा. A particle moves along circle of radius r with velocity v, magnitude of average acceleration after half revolution. Average acceleration काय प्रकार आहे? Average acceleration is defined as change in velocity upon time. किती चेंज इन वेलॉसिटी झाली अपॉन टाइम. आता बघा, हाफ सर्कल मध्ये जाताना पार्टिकलची वेलॉसिटी आधी v कॅप होती, vj कॅप होती, वरती चाललेला तो, म्हणून मी त्याला vj कॅप लिहितो. आणि नंतर हाफ सर्कल मारल्यानंतर त्याची वेलॉसिटी डाऊनवर्ड झाली, म्हणजे ती मायनस vj कॅप झाली. सो चेंज इन वेलॉसिटी किती झाली रे? चेंज इन वेलॉसिटी झाली फायनल मायनस इनिशियल. ठीक आहे, फायनल मायनस vj मायनस इनिशियल पण vj आहे. सो फायनल मायनस इनिशियल केलं तुम्ही तर -2vj कॅप मिळणार आहे. सो मॅग्निट्यूड वाईज चेंज किती झाली? मॅग्निट्यूड वाईज फक्त 2v चेंज झाली. v ची -v होणं म्हणजे 2v नी चेंज होणं, एवढी त्याची वेलॉसिटी चेंज झाली. आणि हा पूर्ण प्रकार किती वेळात घडला आहे? हा पूर्ण प्रकार अर्ध्या टाइम पिरियडमध्ये घडला आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, टाइम पिरियडचा हाफ, कारण की हाफ रेव्होल्यूशन मारलंय त्यांनी. पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडनी चालला आहे, सो टाइम पिरियड बाय 2 करावा लागेल. अख्खा एक चक्कर t मध्ये मारतो तर अर्धा t/2 मध्ये मारतो, बट उत्तरामध्ये t कुठेच नाही आहे. आन्सरमध्ये देर इज नो टी. सो टीला मी रिप्लेस करू शकतो. ॲक्च्युअल फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड इज व्हॉट? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला आहे 2πr/v. रिप्लेस दिस फॉर्म्युला ओव्हर हियर, यू विल गेट युअर आन्सर. सो कसा मिळेल बघा आन्सर? 2v अपॉन हा जो 2 आहे ना तो एकदम वरती जाईल, हा 2 एकदम वर गेला, डिवायडेड बाय खाली जो t आहे ना त्याची व्हॅल्यू ही आहे, ही व्हॅल्यू इथे आपण रिप्लेस करूयात. 2πr अपॉन v. 2 कॅन्सल होईल, v एकदम वरती जाईल टॉपला, v² इंटू 2 अपॉन πr, म्हणजे 2v² अपॉन πr. असा ऑप्शन बी दिसत आहे आत्ता तरी. CET सेलनी आन्सर त्याचं काय दिलं आहे? तर CET सेलनी पण बीच दिला आहे. आन्सर इज बीटा. दिस वॉज क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 बघूया. थर्ड क्वेश्चन. A stone is tied at the end of a rope and string is whirled in vertical circle.
द रेशिओ ऑफ वेलॉसिटी एट हायेस्ट टू द लोएस्ट पॉईंट इज. आता बघा, CETला 20 शिफ्टचे क्वेश्चन्स आपण काढले आहेत आणि रफली प्रत्येक शिफ्टला 5 क्वेश्चन आले होते. ओके, सो अजून आपण पहिल्याच शिफ्टवरती आहे, जी काही 4th किंवा 1 ऑक्टोबरची जी काही शिफ्ट होती त्याच शिफ्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण. द स्टोन इज टाईड ॲट द एंड ऑफ द रोप अँड वर्ल्ड इन व्हर्टिकल सर्कल. ठीक आहे, 1 मीटरची रोप, वर्ल्ड इन व्हर्टिकल सर्कल. व्हॉट इज द रेशिओ ऑफ वेलॉसिटी, टेन्शन नाही, वेलॉसिटी ॲट हायेस्ट टू लोएस्ट पॉईंट. आता बघा, हा क्वेश्चन टेक्निकली बघितला आपण जर काही, तर स्टोनची वेलॉसिटी ॲट हायेस्ट √GR आपण घेतो मिनिमम आणि लोएस्टला आपण घेतो √5GR. सो त्याप्रमाणे तो उत्तर ए आलं पाहिजे, त्याप्रमाणे. बट कोणी असं आर्ग्यू करेल की इथं कुठे सांगितलं आहे आपल्याला की क्रिटिकल स्पीडनी फिरवलं त्याला, म्हणजे लिस्ट स्पीडनी फिरवलं. मी त्याच्यापेक्षा फास्ट स्पीडनी पण फिरवू शकतो. ऑब्व्हियसली आय कॅन रोटेट इट विथ हायर स्पीड्स, हा ना. सो इथे जे आहे स्पेशल केसचा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे आणि स्पेशल केसच्या क्वेश्चनमुळे आन्सर याचं ए आहे. बट पूर्णपणे क्वेश्चन कंप्लीट नाही आहे. क्वेश्चनमध्ये क्लिअरली मेन्शन पाहिजे होतं की इट इज वर्ल्ड इन अ व्हर्टिकल सर्कल ॲट अ क्रिटिकल स्पीड. इथे नाही आहे तसं, बट तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. क्रिटिकल स्पीडला √5GR खाली असते, इथे √3GR असते आणि टॉपमोस्ट पॉईंटला √GR असते. सो आपल्याला हायेस्ट टू लोएस्टची स्पीड काढायची, ते रेशो √GR टू √5GR. √GR कॅन्सल झाला, 1/√5 राहिला. ऑप्शन ए दिलेला आहे CET सेलनी पण क्लिअरली. सो आन्सर इज करेक्ट. सो नेक्स्ट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड नंतर आता 4th क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न बघा रे नीट. अ डिस्क रोल्स डाऊन. आता बघा, एक CETमध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला. हा तुम्हाला क्वेश्चन एकाच स्क्रीनवरती पूर्ण क्वेश्चन आणि पूर्ण आन्सर दिसतंय, बट CET एक्झाममध्ये काय प्रॉब्लेम मुलांनी फेस केला सांगतो तुम्हाला मी. CET सेलमध्ये हा क्वेश्चन खूप झूम्ड होता. झूम्ड असल्यामुळे क्वेश्चन फक्त दिसायचा आणि मे बी एखादा ऑप्शन किंवा अर्धा इथपर्यंतच दिसत होता स्क्रीन. सो त्यांना काय करावं लागत होतं मुलांना, स्क्रोल करून करून खाली ऑप्शन बघावे लागत होते, काय ऑप्शन आहेत, परत वरती स्क्रोल करून क्वेश्चन वाचत होतो. मुलं असं म्हणाली, सर क्वेश्चन वाचत होतो, ऑप्शनपर्यंत जाईपर्यंत आम्ही क्वेश्चनच विसरत होतो, परत क्वेश्चन वाचा, ह्याच्यात खूप वेळ जात होता. सो तुम्हाला या गोष्टीचं आधीच आयडिया देऊन ठेवतो मी, असं होऊ शकतं. सो तुम्ही बी प्रिपेअर्ड की थोडा टाईममध्ये आपण स्वतःला थोडंसं पुश करूयात. म्हणजे जर काही 60 मिनिट्सचा पेपर असेल ना, आपण तो पेपर 55 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचा आहे, असा एम ठेवूयात. तरच आपण ह्या प्रकारचे काही अननोन गोष्टी आपल्यासमोर आल्या तर आपण तिथे जाऊन घाबरणार नाही. ठीक आहे, आपल्याला वाटेल ठीक आहे आपण 5 मिनिटाचा बफर ठेवलाच आहे, सो असे काही गोष्टी तुम्हाला मॅटर करणार नाहीत. ठीक आहे, फाईन. सो लेट्स मूव्ह टू द 4th क्वेश्चन. अ डिस्क रोल्स डाऊन अ स्मूथ इन्क्लाइंड प्लेन विदाउट स्लिपिंग ॲट अँगल ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्री. त्या ह्याची अँगल ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्री दिला आहे आणि लिनियर ॲक्सिलरेशन विचारलं आहे. अरे लिनियर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला असतो G sin θ अपॉन 1 + k²/r². स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, फॉर्म्युला बेस्ड. जी ची व्हॅल्यू असते 10, पण इथे जीच ठेवले त्यांनी ऑप्शन्समध्ये. साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2 अपॉन 1 + k²/r². एक मिनटं, काय मेक्स मी तर √3/2 बघूनच मला कळालं काहीतरी गडबड झाली. मी इथे काय चुकीचं घेतलं आहे बघा. आता हे मी खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ना, म्हणून मला लगेच कळालं की √3/2 कॅन्सल तर कुठे होणार नाही आहे, डिनॉमिनेटरमध्ये स्कोप नाही आहे आणि ऑप्शनमध्ये √3/2 नाही आहे. ह्याचा अर्थ मी क्वेश्चन रीड केलेला चुकीचा आहे. काय क्वेश्चन वाचला मी, अँगल ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्री घेतला, विच वॉज रॉंग. अँगल मेड बाय 60 डिग्री विथ व्हर्टिकल आहे रे बाबा. हा 60 डिग्री व्हर्टिकल बरोबरचा अँगल आहे, याचा अर्थ हा अँगल 30 आहे. ह्याचा अर्थ साइन 30 घ्यायचा आहे, ज्याचं उत्तर हाफ आहे. G × हाफ अपॉन 1 + k²/r². 1 + k²/r² तुम्हाला माहिती आहे, रिंगसाठी 1, डिस्कसाठी हाफ, हॉलोस्फिअरसाठी 2/5, हॉलोस्फिअरसाठी 2/3 आणि सॉलिड स्फिअरसाठी 2/5. इथे आहे डिस्क, म्हणजे हाफ घेतला पाहिजे मी. सो G × हाफ अपॉन 1 + हाफ तर 3/2 असतो. 2 गेला, G/3 उत्तर आहे. आन्सर इज बीटा. बघूया त्यांचं म्हणणं काय. त्यांचं पण म्हणणं बीटा आहे. व्हेरी गुड. पुढील प्रश्न 5वा. बघा रे, काय लेवलचे प्रश्न आहेत क्वेश्चन, तुम्ही समजून घ्या. आपण ह्याच्यापेक्षा खूप तगडे प्रश्न सॉल्व्ह केलेत, बट ह्याच्यात राहू नका की इझीज येणार. एखाद दुसरा तुम्हाला अवघड सापडणार आहे. पहिल्या 5 प्रश्न संपले आहेत आपले. किती झाले रे? 4. हा 5वा प्रश्न आहे. समजा पहिल्या 5 मध्ये तुम्हाला सोपे सापडले, तर तुम्ही असं क्लेम करू नका की या शिफ्टचा पेपर पूर्ण सोपा होता. नाही, रोटेशनल डायनॅमिक्सचे सोपे होते ना. काय माहिती पुढच्या लेसन्सचे टफ असतील. तसंच पुढे काही जाऊन कोणत्या तरी पुढच्या शिफ्टमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स टफ असणार आहे. सो इफेक्टिव्हली पेपरची लेवल 19-20 सेमच राहते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. आय विल राईट डाऊन द नंबर फॉर युअर रेफरन्स.
Moment of inertia of a rod passing about center axis is moment of inertia of a rod passing about center is I1, which is ml square by 12. We know this thing. Okay. If the same rod is bent in form of a ring, moment of inertia about diameter is I2. या सेम रॉडला रिंगच्या फॉर्ममध्ये बेंड केलं, काय रिंगच्या फॉर्ममध्ये. आता जेव्हा रॉडला आपण रिंगच्या फॉर्ममध्ये बेंड करतो तर त्याचा मास थोडीच चेंज होणार, मास तेच राहणार आहे. येस, त्याचा रेडियस काय बनणार आहे, त्याचा रेडियस बनणार आहे 2 पाय इज इक्वल टू एल. सो रेडियस बनणार आहे त्याचा एल बाय 2 पाय. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काय असेल रे, थोडा विचार करा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर असतो हाफ एम आर स्क्वेअर. फॉर्म्युले माहीत पाहिजे. हाफ मास तोच राहणार, रेडियस स्क्वेअर काय बनणार एल स्क्वेअर बाय 4 पाय स्क्वेअर. सो इट बिकम्स ml स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया I2. आणि आपल्याला I1 बाय I2 नाही, I2 बाय I1 रेशो इज आस्क्ड. आय विल स्लाइटली चेंज द कलर, तुम्हाला समजेल काय चालू आहे. कुठे गेला रे तो. I2 बाय I1 हा रेशो विचारला आहे आणि I2 बाय I1 काढायला गेलो आपण तर ml स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर अपॉन ml स्क्वेअर बाय 12. ml स्क्वेअर गेला, 12 विल गो अप, 12 अपॉन 8 पाय स्क्वेअर. 3च्या टेबलमध्ये 4च्या टेबलमध्ये 3 जा आणि 4च्या टेबलमध्ये 2 जा. सो 3 अपॉन 2 पाय स्क्वेअर. ऑप्शन इज डेल्टा. बघूयात सीईटी सेलचं म्हणणं पण डेल्टा आहे. सो फर्स्ट शिफ्टमध्ये एकही क्वेश्चन चुकीचा नव्हता ह्या लेसनचा. तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट, आता मी खूप साऱ्या वर्षांपासून क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. मागच्या वर्षी पण आम्ही खूप सारे क्वेश्चन्स असाइनमेंट्स म्हणून दिलेले, क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले लाईव्ह सेशन्समध्ये, सुपर 30s खूप सारे क्वेश्चन्स दिलेले. मी जेव्हा हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, मी हे फर्स्ट टाइम तुमच्यासमोर करतोय काय क्वेश्चन सॉल्व्ह. 2020चे क्वेश्चन पेपर मी फक्त सॉर्ट करून क्वेश्चन काढलेले. आता फर्स्ट टाइम आय एम सॉल्विंग दिस विथ यू. तर वाईल सॉल्विंग मला रिअलाइज होतं आहे की हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केला आहे, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केला आहे, हा पण सॉल्व्ह केला आहे, तो पण सॉल्व्ह केला आहे. याचा अर्थ क्वेश्चन काही नवीन बनवून टाकत नाही आहेत ते लोक क्वेश्चन्स इथून तिथून तेच मिक्स होऊन शेवटी रिपीटच होत आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे. सो तुम्हाला असाइनमेंटमध्ये मी जे क्वेश्चन्स दिलेत, जे तुम्हाला टेस्टमध्ये क्वेश्चन्स येणार आहेत, जे काही क्वेश्चन्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय ना, ते क्वेश्चन सीईटीला येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, खूपच जास्त चान्सेस आहेत. इनफॅक्ट हे पण क्वेश्चन येण्याचे परत चान्सेस आहेत. सो तुम्ही कोणताच क्वेश्चन लाईटली घेऊ नका किंवा अशा विचारात राहू नका की अजून कोणता सोर्स सॉल्व्ह करायला पाहिजे का, अजून 4 बुक्स करू का. नाही, 1-2 बुक्स किंवा आम्ही जो देतोय कंटेंट प्लस मॅक्सिमम 1 बुक एवढं परफेक्टली करा आणि रिपिटेशनमध्ये करा. तर जाऊन तुम्हाला गोष्टी आठवतील एक्झाममध्ये की हा क्वेश्चन केला आहे. आपण काय होतं की खूप नवीन क्वेश्चन करत बसतो आणि नंतर मग तुम्हाला आठवत नाही की हा क्वेश्चन केला होता की नव्हता केला. सो रिपिटेशन इज द की. 6th क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. 6th क्वेश्चन. पार्टिकल ऑफ मास एम, रेडियस आर, अँग्युलर मोमेंटम एल, सेंट्रिपिटल फोर्सेस. अँग्युलर मोमेंटम असतो MVR. माहीत होतं का? नसेल माहिती तर अँग्युलर मोमेंटम I ओमेगा माहिती होता. ठीक आहे. पार्टिकल मास M असेल आणि तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया MR स्क्वेअर असतो का नाही, MR स्क्वेअर. येस. आणि ओमेगा काय असतो V/R. सो RR गेला तर MVR हा एक अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे MVR. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला विचारला आहे, पण एवढा सोपा प्रश्न थोडीच आहे की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा, तो तर सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला एलच्या टर्म्समध्ये लिहा. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे MV²/R. मला समहाव तिथे एल इंट्रोड्यूस करायचं आहे, समहाव एल टाकायचं आहे तिथे. सो मी MVR आहे का तिथे बघतोय, MVR नाही आहे, MV² आहे. सो मी काय करतो, मी एमनी मल्टिप्लाय करतो. एमनी मल्टिप्लाय केलं, एमनी मल्टिप्लाय डिवाइड केल्यामुळे M² V² झालं. आता R पण एक्सपेक्टेड आहे, पण R² मल्टिप्लाय डिवाइड केला मी, तर आता वरती M² V² R² बनलाय, जो तर L² आहे अँग्युलर मोमेंटम स्क्वेअर. आणि खाली काय बनलंय MR³. असं कुठला ऑप्शन दिसत असेल तर त्याला जय माता दी करा, टिक करा. सी आन्सर करेक्ट आहे. बघा किती सोपे प्रश्न आहेत. म्हणजे अ स्टोन ऑफ मास 2 kg अटॅच्ड, हे सोपे आता वाटतायत. मी पण कोणत्याही प्रेशरच्या अंडर हे सॉल्व्ह करत नाही आहे, तुम्हीही कोणत्या प्रेशरच्या अंडर सॉल्व्ह करत नाही आहे. बट ॲक्च्युअल सीईटीच्या एक्झाममध्ये हे सोपे क्वेश्चन टफ वाटायला लागतात लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे. सो खूप प्रॅक्टिस करून जा, काही लोड नाही येणार. Stone of mass 2 kg attached at the end of 2 meter whirled in a horizontal circle string makes 45 degree with the vertical centripetal force acting on the stone is कोनिकल पेंडुलम आहे. लगेच कळलं पाहिजे. कोनिकल पेंडुलममध्ये सेंट्रिपिटल फोर्स mg tan θ. आपण सगळे फॉर्म्युले पाठ करून बसलोय. m आहे 2, g आहे 10, tan 45 is 1, 20 न्यूटन इज द आन्सर. झालं का नाही 10 सेकंदात? 10 सेकंदात प्रश्नाचं उत्तर आलं आहे, कारण की मला फॉर्म्युला माहिती होता सेंट्रिपिटल फोर्स mg tan θ.
हा कोनिकल पेंडुलमचा क्वेश्चन आहे, कारण की त्यात दिलं आहे स्ट्रिंग इज मेकिंग अँगल 45 डिग्री. स्पीड वाढवायची आहे आपल्याला. ठीक आहे, एक एक क्वेश्चनला जास्त वेळ नाही द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन इज आय. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे. इट इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे. अनदर आयडेंटिकल रिंग इज जेंटली प्लेस्ड ऑन इट. जेंटली एकदम हळूच प्लेस केली. तर एकदम हळूच प्लेस केल्यावरती तुम्हाला माहिती आहे काय करायचं, फायनल अँग्युलर वेलॉसिटी कशी काढायची. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. बरोबर. आता आधीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय होता, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा होती. आता फायनली जेव्हा एकावरती एक रिंग ठेवली तर मोमेंट ऑफ इनर्शिया डबल झाला का नाही, डबल झाला. सो अँग्युलर वेलॉसिटी हाफ झाली पाहिजे का नाही, अँग्युलर वेलॉसिटी हाफ झाली दुसऱ्या वेळेस. सो आपल्याला विचारलं आहे, इफ बोथ द रिंग्स आर रोटेटिंग अबाउट द सेम ॲक्सिस द लॉस इन कायनेटिक एनर्जी इज. तर बघूयात आपण आधी कायनेटिक एनर्जी काय होती, हाफ आय ओमेगा स्क्वेअर, ही आधीची कायनेटिक एनर्जी होती. आणि आता कायनेटिक एनर्जी किती, हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय नाही आहे, 2I आहे, आणि ओमेगा नाही आहे, ओमेगा बाय 2 आहे. सो त्याचा स्क्वेअर करायचं मला, ओमेगा बाय 2 स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जीमध्ये बघा 2 कॅन्सल झाला, यू विल गेट आय ओमेगा स्क्वेअर बाय 4. सो हाफ आय ओमेगा स्क्वेअर इनिशियल मायनस फायनल, लॉस किती आला, हाफ मायनस 1/4 इज 1/4 आय ओमेगा स्क्वेअर. सो 1/4 आय ओमेगा स्क्वेअर एवढा एनर्जी लॉस झालेला आहे. आन्सर सीटा इज द आन्सर. त्यांनी पण आपल्याबरोबर अग्री केलं आहे. सी आन्सर टिक केलं बघा, रेड टिक. हे रेड आणि ग्रीन टिक आहेत ना, हे CETच्या पेपरमधनं मी ॲज इट इज घेतलेत काय, ते मी मनाने नाही दिलेत. हे CETचे आन्सर्स आहेत, पुढे जाऊन ते पण चुकीचे असणार आहेत, दाखवीन तुम्हाला मी तेव्हा. अ रिंग अँड डिस्क हा CETचा क्वेश्चन आहे, कुठल्या तरी CETच्या एक्झाममध्ये आधी आलेला प्रश्न आहे. बघितल्याच कळतंय मला हे. रिंग आणि डिस्क आर रोलिंग विदाउट स्लिपिंग विथ द सेम लिनियर वेलॉसिटी. रोल होत आहेत दोघं काय. सो रिंग आणि डिस्क दोघंही रोल होत आहेत. बोथ हॅव सेम मास अँड टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रिंग इज 4. तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ डिस्क काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे. टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर 1 + k² बाय r². अच्छा ठीक आहे. आता जर काही तुम्हाला माहित आहे हा फॉर्म्युला, तर रिंगसाठी टोटल कायनेटिक एनर्जी रिंगसाठी अपॉन कायनेटिक एनर्जी टोटल डिस्कसाठी. सांगा बरं काय फॉर्म्युले. हाफ mv स्क्वेअर दोघांचे सेम आहेत. कसं काय, सेम मास सेम लिनियर वेलॉसिटी. रेशो घेताना मी हा टर्म तर लिहायचीच गरज वाटत नाही मला, कारण की दोघांचा मास आणि वेलॉसिटी सेम आहे. सो ते कॅन्सलच होणार आहे, उगाच टाईम आणि जागा वेस्ट करीन मी. सो मी 1 + k² बाय r² फक्त लिहायला पाहिजे असं मला वाटतं इथे. आता रिंगसाठी k² बाय r² मला माहिती आहे काय असतो, 1 इथे आहे प्लस रिंगसाठी 1 असतो, आणि डिस्कसाठी मला माहिती आहे तो हाफ असतो. सो 1 + 1 वरती 2 आणि खाली 3/2, म्हणजे उत्तर झालं 4/3. 4/3 ही कायनेटिक एनर्जी रिंग आणि डिस्कचा रेशो आहे. ते म्हणतात त्यामध्ये रिंगची कायनेटिक एनर्जी 4 आहे, तर डिस्कची किती असणार, डिस्कची कायनेटिक एनर्जी असणार, सॉल्व करा ना, क्रॉस मल्टिप्लाय, 4 कॅन्सल, डिस्कची एनर्जी असणार 3. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ डिस्क विल बी 3. बघूयात CETचं म्हणणं काय, 3 करेक्ट आन्सर आहे. 3 इज द करेक्ट आन्सर. या क्वेश्चनमध्ये खूप साऱ्या मुलांनी आन्सर 6 काढला असेल असं मला वाटतंय. आय डोंट नो वाय, बट 6 हा मोर ऑब्वियस आन्सर वाटतंय, आणि बऱ्याच जणांना तेच येतं आन्सर. तुमच्यामध्ये पण बऱ्याच जणांना आला असेल. नेक्स्ट क्वेश्चन. अरे नंबर लिहायचं विसरलोय मी, कुठपर्यंत पोहोचलोय आपण. 6th होता हा होता 7th, हा होता 8th, हा होता 9th, आता आहे 10th. A body of mass m is moving along a circle of radius r with linear velocity v. Now change in the linear speed to change linear speed to v/2 and to move it along the circle of radius 4r, required change in the centripetal force is. Okay, आधी centripetal force होता mv²/r. आता काय करायचं आहे आपल्याला, आता त्याची लिनियर स्पीडला v/2 करायचं आहे. म्हणजे मी फॉर्म्युलामध्ये m v/2² अपॉन रेडियसला 4r करायचे. 4r इज इक्वल टू mv² / 16r. कसं काय सर 16, तर v/2चा स्क्वेअरमध्ये खाली 4 आला होता आणि हा 4 16 झाला. सो ही झाली फायनल सेंट्रिपिटल फोर्स आणि हा झाला इनिशियल सेंट्रिपिटल फोर्स. प्रश्न आहे की कितीने चेंज करायला पाहिजे.
रिक्वायर्ड चेंज इन द सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्सला चेंज कितीने करावं लागेल, सबट्रॅक्ट करा, 15/16 चेंज करावं लागेल, 15/16, डिक्रीज बाय 15/16. आन्सर इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये बघा, अ कॉर्ड इज वाउंड राउंड सर्कम्फरन्स ऑफ अ व्हील. एक व्हील आहे, त्याची सर्कम्फरन्स रेडियस आर आहे, एक कॉर्ड वाउंड आहे आणि त्याला एक मास अटॅच्ड एम. आता या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय आय. ठीक आहे. ब्लॉक एम इज अटॅच्ड टू फ्री एंड अँड इट इज ॲट रेस्ट. स्वतः त्याच्याकडे रेस्टला आहे तो सध्या. वेन द व्हील रोटेट्स द ब्लॉक स्टार्ट्स मूव्हिंग डाऊन. आता तो डिस्टन्स एच कव्हर करणार आहे. तर एवढ्या प्रोसेसमध्ये ही पूर्ण त्याची एनर्जी कन्वर्ट झाली आहे. पोटेन्शियल एनर्जी कमी झाली ना, ती सगळीची सगळी एनर्जी कन्वर्ट होणार आहे, ती त्या डिस्कला फिरवण्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. वेन इट मूव्स डाऊन बाय हाईट एच, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द व्हील काय असेल, तर इथे फक्त एनर्जी कॉन्झर्वेशन वापरू आपण, की तो जेव्हा खाली पडेल ना ब्लॉक, त्याच्याकडे जी एनर्जी आहे mgh, ती वापरली जाईल त्या डिस्कला फिरवण्यामध्ये, हाफ आय ओमेगा स्क्वेअरमध्ये, प्लस तो ब्लॉक पण तर खाली पडणार आहे वेलॉसिटी व्हीने, हाफ एम व्ही स्क्वेअर. बट तो खाली पडताना त्याचा जो व्ही आहे आणि टँजेन्शियल, या डिस्कचा टँजेन्शियल व्ही जो आहे तो सेम असणार आहे. सो मी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा टाकू शकतो ना. सो मी काय करू शकतो, mgh इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. झालं, याच्यातनं ओमेगा काढता येईल. 2ने मल्टिप्लाय केलं इक्वेशनला, तर 2mgh विल बी आय प्लस एम आर स्क्वेअर. कॉमन घेतला ओमेगा स्क्वेअर मी बाहेर, आय प्लस एम एच स्क्वेअर खाली जाईल, 2mgh अपॉन आय प्लस एम एच स्क्वेअर, सॉरी एम आर स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. रूट घेतलं की रेस टू हाफ इज ओमेगा. असं ऑप्शन आहे, ऑप्शन बीटा. बघूयात बीटा आन्सर करेक्ट येते का. बीटा इज द करेक्ट ऑप्शन. This was the solution of question number 11. Let's move to the next question. Question number 12. Question number 12. A thin wire of length L, mass density m is bent in form of a linear circular ring. Moment of inertia about tangent in the plane. वाह, काय प्रश्न आहे. एक वायर आहे लेंथ L ची, लिनियर मास डेन्सिटी m आहे. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. ठीक आहे. या वायरला रिंगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे, रिंगच्या फॉर्ममध्ये. आता रिंगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर अख्खी लेंथ विल बी युटिलाइज्ड फॉर मेकिंग द सर्कम्फरन्स. सो रेडियस काढता येईल मला ह्याचा, L/2π हा रेडियस ऑफ द रिंग झाला. आपल्याला काय विचारलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट द टँजंट इन द प्लेन. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर mr स्क्वेअर असतो, अबाउट डायमीटर हाफ mr स्क्वेअर असतो, आणि अबाउट टँजंट पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरून बघा, अबाउट टँजंट किती असतो, 3/2 mr स्क्वेअर. किती असतो, 3/2 mr स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपल्याला काढायचा ना, तो आहे 3/2 mr स्क्वेअर. 3/2 तर 3/2 असतो. मास जो आहे ना, मास तो आहे लेंथ ऑफ द वायर इंटू लिनियर डेन्सिटी. ही लिनियर डेन्सिटी इज नॉट द मास, काय ही मास पर युनिट लेंथ आहे. काय मास पर युनिट लेंथ. सो मास विल बी लेंथ इंटू लिनियर डेन्सिटी, लेंथ इंटू लिनियर डेन्सिटी. आणि रेडियस स्क्वेअर करा ना, रेडियस स्क्वेअर. मी जर रेडियस स्क्वेअर केला ना, तर L स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर येईल. सो आन्सर येईल 3ml स्क्वेअर, सॉरी 3ml क्यूब अपॉन 4 इंटू 2 8π स्क्वेअर. 3ml क्यूब अपॉन 8π स्क्वेअर. ऑप्शन इज सी. बरेच मुलं असं म्हटले असतील, सर एनी नॉट इवन अ सिंगल डायमेन्शन इज मॅचिंग, मास आणि L क्यूब. पण ॲक्च्युली तो m जो आहे, इट इज नॉट द मास, इट इज द लिनियर डेन्सिटी. हे लक्षात ठेवा. आन्सर सी त्यांनी पण म्हटलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर होता 12. दिस इज क्वेश्चन नंबर 13. अ मोटरसायकल रेसर ॲट स्पीड v लीन कितीनी अँगल तो बेंड होणार आहे. सो बेसिकली टॅन थीटा अँगल ऑफ बँकिंग टाईप असतो, कितीनी तो टर्न होणार आहे, त्याचा फॉर्म्युला सेम असतो v²/rg. ठीक आहे. मोटरसायकलिस्ट कितीच्या अँगलनी बेंड होतो टर्न मारताना, त्याचा फॉर्म्युला हाच असतो. सो v² इज 400, कारण की वेलॉसिटी 20 आहे, अपॉन rg. rg पण 400. कसं काय सर, तर रेडियस 40 इंटू g10. 400 गेला, 1 राहिला, टॅन 45 इज 1. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं पण म्हणणं 45 आहे. सो क्वेश्चन नंबर 14. 14th क्वेश्चन पहा. ॲट एनी इन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय. अरे, ॲट एनी इन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स ऑफ मास m परफॉर्मिंग इज गिवन बाय. बापरे 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 बापरे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला विचारलाय. मी 4 वेळा प्रश्न वाचला, कारण की मलाच एवढा शॉक झालो मी की एवढा सोपा प्रश्न विचारतील का.
क्वेश्चन सोपा आहे, उगाच त्यांनी क्वेश्चनला ऑप्शन्स वगैरे मोठे मोठे दाखवून घाबरवलंय तुम्हाला, काही नाही. क्वेश्चन आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, हा आहे का नाही, हा आहे का नाही, हा आहे का नाही, हा आहे एम व्ही ओमेगा, एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही ओमेगा, हे 3 फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे. त्यातला हा त्यांनी शेवटी लिहिलेला. CETला देणारा स्टुडंट जो असेल ना, तो स्क्रोल करून करून खाली जाऊन बघावा लागेल त्याला, हा आहे का ऑप्शन. एवढा मोठा प्रश्न आहे तो. क्वेश्चन नंबर, येस आन्सर डेल्टा एच. क्वेश्चन नंबर 15, 15th क्वेश्चन. मास इज गिवन, रेडियस ऑफ गायरेशन इज गिवन. इफ 10 RPS त्याला जर काही रोटेट करत असू तर कायनेटिक एनर्जी काय आहे. खूप सिंपल प्रश्न आहे. कायनेटिक एनर्जी असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, mk स्क्वेअर. मास आहे 2, k आहे हाफ, हाफचा स्क्वेअर इज 1/4. सो रेडियस ऑफ गायरेशन हाफ आहे ना, 0.5 म्हणजे हाफ आहे, हाफचा स्क्वेअर 1/4 असतो. सो मास इंटू के स्क्वेअर. मी काय फॉर्म्युला वापरला, mk स्क्वेअर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. के ची व्हॅल्यू टाकली, एम ची व्हॅल्यू टाकली, उत्तर मिळालं हाफ. सो आपण कायनेटिक एनर्जी काढताना हाफ ऑलरेडी असतो फॉर्म्युलामधला, मोमेंट ऑफ इनर्शिया पण मिळाला आहे हाफ, आणि ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर असतो 2πn, 2π इंटू फ्रिक्वेन्सी. सो त्याचा स्क्वेअर केला तर 4π स्क्वेअर, आणि फ्रिक्वेन्सी 10 आहे, 10चा स्क्वेअर 100. सो हा 2 आणि हा 2, हा 2 आणि 2 4, 4 4 गेला, उत्तर आहे 100π स्क्वेअर. आता 100π स्क्वेअर उत्तर असणारे लोक टिक करून बाहेर आले आणि म्हणले पेपर खूप चांगला गेला. बट त्यांना हे समजलं नाही की त्यांनी मिस्टेक केली. CETचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना वाटलं की त्यांना पेपर चांगला गेला. बट जेव्हा त्यांनी असल्या मिस्टेक्स बघितल्या तेव्हा त्यांना कळालं की आपण काय चूक केली आहे. 100π स्क्वेअर उत्तर आहे रे, 100π स्क्वेअर. मग त्याचं युनिट तर जूल आहे ना, सगळं SI युनिट आहे. आता जूलमध्ये उत्तर इथे ऑप्शन ए आहे. ठीक आहे, ऑप्शन सी चुकीचा आहे, ऑप्शन ए आहे. फॉर्च्युनेटली इथे ऑप्शन जूलमध्ये पण दिला आहे. कधी कधी ते लोक झोल करण्यासाठी त्याला अर्गमध्ये कन्वर्ट करून असं पण दिलं असतं, 10⁹ स्क्वेअर अर्ग. मग त्यावेळेस हा तर ऑप्शन ऑब्व्हियसली रॉंग वाटतो आपल्याला, 10⁹ तर उत्तर आलंच नव्हतं आपल्याला. पण अर्गमध्ये कन्वर्ट केलं आहे जूलला. सो तुमचं पूर्ण प्रेझन्स ऑफ माइंड तिथे असलं पाहिजे. यू शुड बी 100% इंटू द क्वेश्चन. ठीक आहे, बिलकुल साईडला काय करतोय, इथला काय करतोय, ह्याचा कोणता क्वेश्चन चालू आहे, तो फिजिक्स करतोय का केमिस्ट्री करतोय, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला पूर्ण फोकस आपल्या PCवरती, आपल्या स्क्रीनवरती असला पाहिजे, आणि त्याच्यामध्येच आपण फक्त पूर्णपणे इन्वॉल्ड असले पाहिजे. म्हणजे तुमचे ते 1.5 तास जे आहेत फिजिक्स केमिस्ट्रीचे आणि 1.5 तास मॅथ्सचे, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा थॉटच नाही आला पाहिजे एंटायर एक्झाममध्ये. हा प्रश्न 15 होता आणि याचं उत्तर आहे अल्फा. क्वेश्चन नंबर 16 बघूयात. क्वेश्चन नंबर 16 असा आहे, 4 ग्रॅम मास मूव्स अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस 100/2π. काय बघा, रेडियस खूप इंटरेस्टिंग दिलाय, 10² / 2π सेंटीमीटर. अरे पण आपल्याला माहिती आहे 10² म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं, म्हणजे 1/2π मीटर हा रेडियस दिलाय. ओके ठीक. विथ अ कॉन्स्टंट टँजेन्शियल ॲक्सेलरेशन तो पार्टिकल मूव्ह होतोय, कॉन्स्टंट टँजेन्शियल ॲक्सेलरेशन मूव्ह होतं. ठीक आहे. आफ्टर बिगिनिंग द मोशन बाय द एंड ऑफ सेकंड रेव्होल्यूशन, 2 रेव्होल्यूशन झाल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी किती झाली, एवढी. कायनेटिक एनर्जी एवढी झाली. किती झाली कायनेटिक एनर्जी, 18 × 10⁻⁵. कायनेटिक एनर्जी झाली हाफ mv स्क्वेअर. ह्याच्यावरनं मी वेलॉसिटी काढू शकतो का, तर नक्कीच काढू शकतो. बघा 2 वरती जाईल, 36 × 10⁻⁵ इज इक्वल टू mv स्क्वेअर. बट मास दिलाय 4 पुट करू का, नाही, 4 ग्रॅम आहे, म्हणजे 4 × 10⁻³ किलोग्रॅम इज इक्वल टू v स्क्वेअर. सो v स्क्वेअरचं उत्तर येईल तुम्हाला, 4 खाली गेला तर 9 × 10⁻². सो आपल्याला मिळालं त्याची फायनल वेलॉसिटी 2 रेव्होल्यूशन मारल्यानंतर फायनल वेलॉसिटी स्क्वेअर इज 9 × 10⁻². फायनल वेलॉसिटी स्क्वेअर. इनिशियल वेलॉसिटी तर 0 आहे, कारण की रेस्टपासून चालू झालं. आता विचारले व्हॉट इज द टँजेन्शियल ॲक्सेलरेशन इन दिस प्रोसेस. आता इथे आपण सरळ सरळ कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू शकतो, कारण की कॉन्स्टंट टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असेल तर कायनेमॅटिकल इक्वेशन व्हॅलिड आहे. आणि कायनेमॅटिकल इक्वेशन मला इथे वापरावं असं वाटतंय, v² u², 2as. कारण की मला माहीत आहे या प्रोसेसमध्ये कुठेच टाईमचा उल्लेख नाही, UCM नाही हा की टाईम वगैरे काढू शकतो आपण, टाईम दिलाच नाही आहे. इथे फायनल वेलॉसिटी स्क्वेअर दिलाय, म्हणून मी त्याला फायनल वेलॉसिटी स्क्वेअरला फायनल वेलॉसिटीच राहू दिलंय, इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर 0 आहे, +2 ॲक्सेलरेशन टँजेन्शियल काढायचं आहे, आणि डिस्प्लेसमेंट आहे 4πr. 4πr किती आहे, 1/2π. 1/2π बघा, 2π 2 जा. सो आपलं उत्तर येते 480
इज 9 इंटू 10⁻². 4 डिवाइड करा, 4ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर येईल 9/4 म्हणजे 2.25. मी कलर चेंज करतो, परत कमेंट्स येणार ना तर लाल नका वापरू. 2.25 इंटू 10⁻² मीटर्स पर सेकंड स्क्वेअर असं उत्तर दिसणारं एकही नव्हतं. आता मी इथे काही मिस्टेक नाही केली आहे असं मला चेक करायचं आहे, नाही तर कारण की CETचे आन्सर्स रॉंग असू शकतात नक्कीच, पण आपण ट्राय करूयात. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन विचारलं आहे, रेडियस दिलेला आहे, ठीक आहे. मी काय केलं, कायनेटिक एनर्जी फायनलला इक्वेट केलं, कायनेटिक एनर्जीला फायनल कायनेटिक एनर्जीवर. आय गॉट द फायनल वेलॉसिटी. 2 वरती गेला 36, हा m 10⁻³ 4 खाली गेला 9, 9 इंटू 10⁻². बरोबर आहे, परफेक्टली बरोबर आहे. जूलमध्ये उत्तर आहे, नो प्रॉब्लेम. सॉरी, मीटर्स पर सेकंड स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ह्याचं काही घेणं देणं नाही. v² बरोबर आहे, v² बरोबर आहे. इनिशियली रेस्टला आहे असं मेन्शन केलं आहे का? ठीक आहे, इनिशियली रेस्टला आहे. ॲक्सेलरेशन काढायचं, डिस्प्लेसमेंट 4πr आहे, 4πr 4π222 बरोबर आहे. कुठेच मिस्टेक वाटत नाही आहे मला. त्यांनी आन्सर काय दिले बघूयात. त्यांनी आन्सर दिला आहे सी आन्सर बघा. 2.25 ते सगळीकडे होता. हा जो आहे 10⁻⁴ हा चुकीचा वाटतोय मला. सो हा क्वेश्चन जो होता CETचा, हा क्वेश्चन रॉंग असेल आणि ह्याला मुलांनी चॅलेंज केला असेल. आणि मुलांनी जेव्हा चॅलेंज केलं असेल तर चॅलेंज केलेल्या मुलांना ज्यांना ज्यांना ऑलरेडी करेक्ट मिळाले, सी ज्यांचा बसलाय चुकून तुक्का, कारण की करेक्ट सॉल्व्ह करण्याला तर आन्सर मॅचच नव्हतं होत. बट समजा एखाद्याचा तुक्का बसला असेल सी, तर त्याला मार्क मिळणार नाही. बट ज्यांना ज्यांना बाकी ऑप्शन स्टिक करून मार्क नाही मिळाले तर हा क्वेश्चन बोनस दिला जाईल. सगळ्यांना बोनस दिला जाईल. ऑलरेडी तुम्हाला सी आन्सर लागून करेक्ट मिळालं, तुम्हाला काही बेनिफिट नाही त्याचं. बट ज्यांनी ए, बी आणि डी लिहिलं आन्सर त्यांना बेनिफिट मिळेल याचा. एव्हरीवन विल गेट दी आन्सर. तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की नक्कीच हा रॉंग आहे का. ठीक आहे, कारण की मी पण रॉंग असू शकतो सॉल्व्ह करताना. मी याच्या आता डिटेलमध्ये जास्त जाणार नाही, कारण की आपल्याला खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करायचे. सो मी अवॉइड करीन जास्त डिटेलमध्ये जाणं. बट आय थिंक दिस इज रॉंग. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा होता क्वेश्चन नंबर 16. 16th क्वेश्चनवरती तुम्ही कमेंट करून सांगू शकता की क्वेश्चन करेक्ट होता का रॉंग होता. ठीक आहे, जर करेक्ट असेल तर सांगा तुम्ही, रॉंग असेल तर काही गरज नाही. म्हणजे रॉंग असेल तर ठीकच आहे, रॉंगच आहे. इफ I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया, L इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम, तर L²/2I. फॉर्म्युला माहिती आहे मला, तुम्हाला माहिती आहे का? कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. कसं काय? कायनेटिक एनर्जी इज ½ I⍵². आयनी मल्टिप्लाय, आयनी डिवाइड केलं, आयनी वरती मल्टिप्लाय, आयनी खाली डिवाइड केलं, आयनी बरोबर मल्टिप्लाय डिवाइड केलं, ω² तसंच राहिला. सो वरती काय बनलंय? I⍵चा स्क्वेअर बनलाय ना, म्हणजे L² बनलाय. सो L²/2I इज रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. डेल्टा इज द ऑप्शन. मी क्वेश्चन नंबरच लिहायला विसरतोय, उगाच पुढे प्रॉब्लेम होतील. 17 नंतर आता 18. क्वेश्चन नंबर 18 वाचूया. अ रिंग ऑफ रेडियस R अँड रेडियस NR आर मेड अप ऑफ सेम वायर. एक वायर आहे, या वायरमधून मी एक छोटी रिंग बनवली रेडियस R ची, दुसरी मोठी रिंग बनवली, N पट मोठा रेडियस आहे. ठीक आहे, तुम्हाला विचारलं या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो अबाउट सेंट्रल ॲक्सिस इज 1:8. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा आणि दुसऱ्याचा 1:8 आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr². पहिल्या रिंगचा मास m, रेडियस r. बट सेकंड रिंग जर का तुम्ही बघाल तर सेकंड रिंग जो आहे त्याचा मास इज ऑल्सो n टाइम्स. द रिझन इज वायर सेम वापरली आहे, बट n टाइम्स, ऑब्वियसली n टाइम्स रेडियस असल्यामुळे वायर पण n टाइम्स वापरली जाईल ना. याच्यासाठी छोटी वायर वापरली असेल, याच्यासाठी मोठी वायर लागेल. दुसऱ्या रिंगसाठी n टाइम्स वायर लागणार आहे. सो n टाइम्स मास होणार आहे आणि रेडियस n टाइम्स आहेच. सो r² करू आपण तर n² r² होईल. अँड दिस इज 1:8. सो mr² कॅन्सल्स. 1/n³ इज 1/8. n इज इक्वल टू 2 इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Okay, so the next question, let's move to the next question. Question number 19. A particle of mass m is rotating in the horizontal circle, radius r, velocity v. Change in the momentum two diametrically opposite points. खूप फास्ट रीड केला मी क्वेश्चनला. बघा क्वेश्चन काय आहे. सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल इज मुव्हिंग, इथे वेलॉसिटी v आहे, तर मोमेंटम mv बार असणार. वेन डायमेट्रिकली ऑपोजिट इट विल रीच, म्हणजे पलीकडच्या साईडला वेन इट विल गो, इथे जाऊन त्याची वेलॉसिटी विल बी नेगेटिव्ह v, बरोबर ना. सो मोमेंटम विल बी डाऊनवर्ड. मायनस mv बार असेल ना मोमेंटम, mv बार तर मायनस mv बार. सो चेंज किती झाला? चेंज झाला ऑब्व्हियसली
फायनल मायनस इनिशियल. सो फायनल मायनस एम व्ही बार मायनस इनिशियल एम व्ही बार. सो चेंज झाला -2 एम व्ही बार. ऑप्शन आहे सीटा. सीटा त्यांनी करेक्ट दिला आहे. लेट्स मूव्ह टू 20. क्वेश्चन नंबर 20. हा क्वेश्चन पण मी सॉल्व्ह केल्यासारखाच वाटत आहे. क्वेश्चन नंबर 20 बघूया. चुकून त्याच्यावरती क्लिक केलं मी परत एकदा. ठीक आहे. 20th क्वेश्चन बघा काय. डिस्क ऑफ रेडियस आर अँड थिकनेस टी इज रोटेटिंग अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. IX त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. हाफ mr². आता थिकनेस दिली आहे, त्याचा अर्थ असा आहे की मासला आपल्याला कन्वर्ट करायचं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीमध्ये. हाफ मासला आय कॅन राईट व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय असतो πr² इंटू r². सो मोमेंट ऑफ इनर्शिया IXचा किती आला हाफ रो पाय r⁴t. ते म्हणतात की द सेम अनदर डिस्क y. आता y डिस्क आहे, त्याचा रेडियस किती आहे 3r आहे. 3r. सो IY काय असेल हाफ रो पाय, त्याचा रेडियस 3r आहे. 3r⁴ येणार आहे. बट त्याची थिकनेस आहे t/3. t/3 त्याची थिकनेस आहे. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो काय असणार आहे. रिलेशन विचारले, रेशो काढूयात आपण पहिला. हाफ हाफ गेला, रो गेला, पाय गेला, टी गेला, r⁴ गेला. राहिलं काय मग 3⁴ खाली 3⁴/3 म्हणजे खाली 3⁴ राहिलं, म्हणजे 1/27 राहिलं. 27 वाला ऑप्शन एकच आहे, त्याला टिक करून मोकळं होऊन जा. आन्सर इज 27 IX. बघा ना, क्रॉस मल्टिप्लाय केलं ना तर IY इंटू 1 होईल तो, आणि इथे 27 इकडे मल्टिप्लाय होईल. 27 इंटू IX. IY इज इक्वल टू 27. IX इज द आन्सर फॉर 20th क्वेश्चन. येस, C इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. Difference in the tension in the highest and the lowest point is the most complicated question in the planet, on the planet Earth. 6 mg. असे प्रश्न खरंच आले पाहिजे का, ह्याच्यावरती आपण एक बसून विचार केला पाहिजे. हा क्वेश्चन आला पाहिजे का CETला. फिगर शोज ट्रायंग्युलर लॅमिना विच ॲक्सिस हॅज द मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट असेल. ऑप्शन्स बघूयात. QS म्हणतायत पहिला, याच्या अबाउट असेल. QR याच्या अबाउट असेल. PQ याच्या अबाउट असेल का PR याच्या अबाउट असेल. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट मॅक्सिमम असेल विचारला आहे, आणि मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया जनरली त्या ॲक्सिसच्या अबाउट असतो जी ॲक्सिस. बघा ट्रायंग्युलरसाठी सांगतो मी तुम्हाला. ट्रायंग्युलर समजा एखादी तुम्हाला ट्रायंग्युलर शीट दिली आणि विचारले मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम कधी असेल, तर मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कधी पण स्मॉलेस्ट साईडच्या अक्रॉस असणार आहे. कारण की स्मॉलेस्ट साईडच्या अक्रॉसच मासेस लांबपर्यंत स्प्रेड झाले असतील. मासेस लांबपर्यंत स्प्रेड झाले असतील. आणि जर तुम्हाला विचारलं मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे असेल, तर मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कधी पण लॉंगेस्ट साईडच्या अक्रॉस असेल. लॉंगेस्ट साईडच्या अक्रॉस मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर. आता इथं मॅक्सिमम विचारलं तर शॉर्टेस्ट साईड काढायची मला. आता मला शॉर्टेस्ट साईड काढणं खूप डिफिकल्ट वाटतंय, कारण की PQ आणि QR मध्ये कोण छोटी आहे असं जर तुम्हाला विचारलं तर मी सगळं डिलीट करून पट्टी घेऊन मोजू का काय माहिती. मला असं वाटतंय चित्रावरून की PQ छोटी आहे. बघा PQ एवढी आहे, QR थोडीशी मोठी आहे. सो ट्रायंगलमध्ये मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया जर काही विचारलं असतं तर मी सरळ PR म्हणून ऑप्शन टिक करून टाकला असतं. मिनिमम असतं. तर मॅक्सिमम विचारले, मॅक्सिममसाठी मला छोट्यात छोटी साईड शोधावी लागेल. छोट्यात छोटी साईड PQ आहे असं मला वाटतंय, म्हणून मी C टिक करतोय. बट मी C टिक करताना हा विचार करतो की मला 199 मार्क मिळतील, 200 नाही मिळणार, की हा चुकू शकतो माझा, मला माहिती आहे, आणि चुकलाय. त्याचं म्हणणं आहे QR. त्यांनी QR का सिलेक्ट केला त्यांना माहिती, कारण की त्यांना वाटलं QR छोटी आहे. बट असा क्वेश्चन आहे की याला चॅलेंज करू शकतो आणि आपल्याला बोनस मार्क मिळू शकतात. बिलकुल लोड घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. सो आन्सर इज QR ते म्हणतात, कारण की QR त्यांना वाटते सगळ्यात छोटी साईड आहे. बट मला तर PS वाटलेली फिगरवरनं. मे बी मी क्रॉप करून टाकताना असं ओढलं वाटतं त्याला, बट असं काही नाही आहे. फिगर असंच होतं, क्वेश्चन असाच होता, आणि क्वेश्चन असाच असताना तुम्हाला शॉर्टेस्ट साईडच्या अक्रॉसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. याच्यात शॉर्टेस्ट साईड काय आहे हे काढणं थोडंसं डिफिकल्ट होतं. सो दिस क्वेश्चन शुड गेट बोनस. ठीक आहे, बिकॉज 2 ऑप्शन्स ऑलमोस्ट सेमच वाटतात साईड्स. मला तर PQ खरं सांगितलं तर ऑनेस्टली PQ छोटी वाटते. तुम्ही पण कमेंट करून सांगा मला तुम्हाला कोणती साईड छोटी वाटते. ही सगळी घाण होण्याच्या आधी काय, म्हणजे मी तुम्हाला सगळं इरेज करून दाखवतो. बघा, विदाऊट काही
हे तुम्ही हवं तर तुमच्याकडे PDF आहे, त्याला झूम करा, पूर्ण मोबाईल स्क्रीनवरती त्या फिगरला बसवा आणि मला सांगा की PQ छोटी वाटते का नाही. मला तर PQ छोटी वाटते अजून पण, आणि PQ छोटी असेल तर त्याच्या अक्रॉसचा मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम असला पाहिजे. मी काही चुकीचं तर वाचत नाही येणार आहे, बरोबर आहे. PQ हे जे आहे हीच छोटी वाटते मला, जाऊ द्या. काय बोलायचं आता अशा प्रश्नांना. 22 झाला, 23. What is the least radius of curvature for which the vehicle can move at 36 km/h? 36 km/h बघितल्या लगेच सुचलं पाहिजे, ह्याला मीटर्स पर सेकंडमध्ये करायचं आहे. 5/18 म्हणजे 10 मीटर पर सेकंड. सो मॅक्सिमम स्पीड दिली आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिला आहे, विचारले स्पीड. v is equal to under root rg tan theta. सो विचारलं आपल्याला की व्हॉट शुड बी द रेडियस ऑफ कर्वेचर. सो r is equal to v² upon g tan theta. रिअरेंजमेंट ऑफ टर्म करून असं मिळतं. v² is 10 square, 10 square is 100, g is 10, cos 45 is tan 45 is 1. सो 0 0 गेला, उत्तर इज 10 मीटर. 10 मीटरचं उत्तर त्यांनी पण अग्री केलं आहे, विच इज व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 24. 24, क्वेश्चन नंबर 24 बघा. A uniform disk of mass and radius 0.4 meter its moment of inertia about axis through circumference perpendicular to the plane. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सर्कम्फरन्स परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे सेंट्रल ॲक्सिसला पॅरलल शिफ्ट करायचं आहे. सेंट्रल ॲक्सिसला हाफ mr² असतो, तर इथे प्लस mr² करावं लागेल. सो ह्याचं उत्तर 3/2 mr² येईल. हा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आहे. 3/2, मास दिलाय 4, आर दिलाय 0.4, 0.4चा स्क्वेअर किती असतो 0.16. 2 2 जा 3 2 जा 6, 6 16 जा 96, 96 म्हणजे 0.96. उत्तर इज डेल्टा. डेल्टा उत्तर करेक्ट आहे. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. बघा मी थोडं फास्ट सॉल्व करतोय, 95 क्वेश्चन सॉल्व करायचे, खूप टेन्शन आहे मला आज. 25. टू बॉडीज रोटेट विथ कायनेटिक एनर्जी E1 आणि E2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडीज I1 आणि I2 दिलाय, एनर्जीज दिले, रेशो ऑफ अँग्युलर मोमेंटाचं रेशो विचारलाय. सो एनर्जी, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर मोमेंटममध्ये काय रिलेशन आहे. आपण मगाशीच एक क्वेश्चन बघितलेला, कायनेटिक एनर्जी L²/2 आहे असं रिलेशन बघितलं. देअरफॉर L² इज 2EI असं लिहू शकतो मी. 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया. सो L इज प्रपोर्शनल टू √EI. ठीक आहे. सो L1/L2 कॅन बी रिटन एज अंडर रूट E1/E2 इंटू I1/I2. सिम्पली रेशो टाका, उत्तर काढा. I1/I2 1/3 बघा, याच्यातनं I1/I2 काय येणार आहे 1/3. सो 1/3 टाकून देऊयात, इंटू इथनं E1/E2 येणार आहे 27, E1/E2 27/1 येणार आहे. सो 27/3 9, 9/1चा रूट 3/1, 3/1 आन्सर इज अल्फा. अल्फा उत्तर आहे म्हणजे ऑप्शन ए जो करेक्ट आहे. दिस वॉज क्वेश्चन नंबर 25. नाव इज द क्वेश्चन 26. 26th question. Particle moves on a circular path of radius r with velocity v. Angle described by the particle in 1 second. 1 second मध्ये पार्टिकल किती अँगल डिस्क्राइब करतो ओमेगा टी. एवढा अँगल डिस्क्राइब करतो ना टाइम टी मध्ये, तर 1 सेकंड मध्ये किती अँगल डिस्क्राइब करतो ओमेगा करतो. अरे यार डेफिनेशन विचारलेलं तुम्हाला. डेफिनेशन अँगल डिस्क्राइब्ड बाय पार्टिकल इन 1 सेकंड म्हणजे ओमेगा. ओमेगाचं डेफिनेशनच आहे अँगल डिस्क्राइब बाय द पार्टिकल, अँगल डिस्क्राइब बाय द रेडियस वेक्टर इन 1 सेकंड. ओमेगा विचारलाय, V/R असतो. काय रॉकेट सायन्स आहे. डेल्टा ठेवलाय मुद्दा म्हणून, स्क्रोल करून बघा तोपर्यंत सापडणार नाही, लपवून ठेवतात ऑप्शन्स. ऑप्शन इज डेल्टा करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 26. आता 27. 27 अजून आपण 1/3 पण पोहोचलो नाहीये, खूप प्रश्न आहेत. डिस्क ऑफ मास एम रेडियस आर, हाऊ मच टँजेन्शियल फोर्स शुड बी अप्लाइड टू द रिम सो डिस्क रोटेट विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. किती टँजेन्शियल फोर्स लावला पाहिजे सो दॅट डिस्क विल रोटेट विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इन टाइम टी. आता जर काही अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा टाइम टी मध्ये रोटेट करणार असेल तर अल्फा मिळाला आपल्याला त्याचा अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि किती फोर्स लावायचा आहे म्हणजे टॉर्क आपल्याला किती लावायचं आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो मी. टॉर्क इज आय अल्फा. मला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, टँजेन्शियल फोर्स इंटू रेडियस. कारण की टँजेन्शियल फोर्स इंटू रेडियस गिव्स मी टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. हा कोणती बॉडी आहे, डिस्क आहे, हाफ mr² इंटू अल्फा ओमेगा टी आहे, ओमेगा बाय टी. R will cancel, you will get answer mr omega by 2t. mr omega by 2t, mr omega by 2t, mr omega by 2t is the answer. Correct answer is theta. हे थोडं फास्ट झालं का रे बाबा.
काय क्वेश्चन, मी क्वेश्चनचं मिनिंग सांगतो तुम्हाला. 27 क्वेश्चनचा मिनिंग काय. एक आहे डिस्क, रेडियस आहे आर. ह्या डिस्कला असा टेंजेन्शियल फोर्स लावायचा आहे आणि रोटेट करायचं. मी जेव्हा टेंजेन्शियल फोर्स लावतो ना, मी टॉर्क अप्लाय करतो. ॲक्च्युली किती अप्लाय करतो, एफ इंटू आर. हा फॉर्म्युला असतो टॉर्कचा. फोर्स परपेंडिक्युलर फोर्स इंटू डिस्टन्स. ठीक आहे. हा टॉर्कमुळे तो रोटेट होणार आहे. तर टॉर्कचा फॉर्म्युला असतो आय ओमेगा, सॉरी आय अल्फा. टॉर्कचा फॉर्म्युला असतो आय अल्फा. अल्फा इज डिफाइंड ॲज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी इन टाइम टी, म्हणजे ओमेगा बाय टी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट सेंट्रल ॲक्सिस इज हाफ एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एफ इंटू आर. सो तुम्हाला विचारले किती टँजेन्शियल फोर्स लागणार आहे. आर आर कॅन्सल झाला. एम आर ओमेगा बाय 2t इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स. आता होपफुली कळाला असेल. 27 झाला. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर, बरोबर आहे बघा, लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 28. आता तर मी बघणं पण सोडून दिलं आहे की करेक्ट आहे का रॉंग आहे, बट तुम्ही बघा काय. युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ 12 इज ॲज कॉन्स्टंट मास पर युनिट लेंथ m. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एक्सिस पासिंग सेंटर परपेंडिकुलर टू द लेंथ. ठीक है. रॉड का लेंथ इज 12 एंड इट इज रोटेटिंग अबाउट इट्स सेंटर. Its linear density is small m. Linear density is small m. Linear density is defined as total mass upon total length. But total length is 2L. So total mass will be 2 ml. कळालं का. Linear density is total mass upon total length. But total length तर 2L आहे, तर 2L मल्टिप्लाय केला पलीकडे, तर टोटल मास मला मिळाला 2 ml. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोणताही रॉड अबाउट सेंट्रल ॲक्सिस किती असतो, ml स्क्वेअर बाय 12 हा फॉर्म्युला असतो. आता मी त्या एमला काय टाकू शकतो, 2 ml इंटू एलच्या जागी काय टाकलं पाहिजे मी, एलच्या जागी. तर लेंथ ऑफ द रॉड इज नॉट एल, इट इज 2L. 2L स्क्वेअर बाय 12. सो त्यामुळे उत्तर काय येईल, 2 इंटू 4, 2 स्क्वेअर 4 असतो, इज 8 ml क्यूब बाय 12. 8 ml क्यूब बाय 12 इज 2 बाय 3 ml क्यूब. ऑप्शन इज सीटा. काही तज्ज्ञांसाठी हा ऑप्शन पण होता, जे लोक नुसते फॉर्म्युला रटून जातात एक्झामला. ml स्क्वेअर बाय 12 होता ऑप्शन. याचा आन्सर आहे सी. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. एकदम टाइमपास क्वेश्चन आहे. नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रेशिओ ऑफ टँजेन्शियल ॲक्सिलरेशन टू रेडियल ॲक्सिलरेशन किती असतो. ठीक आहे. इथे ऑप्शनमध्ये ओमेगा कुठेच दिसत नाही मला, ओमेगा कुठेच दिसत नाही. सो AT इज इक्वल टू आर अल्फा, AC इज इक्वल टू V स्क्वेअर बाय आर. आर वरती जाईल, आर स्क्वेअर बाय V स्क्वेअर इंटू अल्फा असं ऑप्शन येईल. आर स्क्वेअर बाय V स्क्वेअर इंटू अल्फा. ऑप्शन इज बीटा. कळालं काय केलं मी, AT बाय ACचा रेशो विचारला, AT इज आर अल्फा टाकला, ACला 3 ऑप्शन आहे मला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचे, बट मी हाच का सिलेक्ट केला, कारण की बाकी 2 ऑप्शनमध्ये ओमेगा होता आणि ओमेगा ऑप्शनमध्ये कुठेच नव्हता. सो बिना ओमेगावाला ऑप्शन V स्क्वेअर बाय आर तो मी टाकला आणि सॉल्व्ह केला. हा क्वेश्चन नंबर होता 29. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 30. नेक्स्ट क्वेश्चन इज, मागचा क्वेश्चन बरोबर होता. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 30. Moment of inertia of the system about any side of the square, 4 spheres of mass m, radius r are placed with the centers and of the side L. म्हणजे आपण असा क्वेश्चन माझ्या मते केला आहे. बी आणि एच्या टर्म्समध्ये आपलं होता क्वेश्चन. असाइनमेंटमधला क्वेश्चन वाटतोय मला असा हा, की एक स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरची लेंथ आहे L, 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 आणि याच्या कॉर्नर्सवरती 4 स्फिअर्स ठेवले, 1 2 3 4. या 4 स्फिअरच्या एका कोणत्या तरी ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आहे. सो आपण कसा काढणार मोमेंट ऑफ इनर्शिया, आपण रूल बघितलेला की पहिल्यावाल्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 असणार, तसंच ह्यावाल्या आपण 2/5 असणार. सो इंटू 2 करूया. सो 4/5 mr स्क्वेअर. तर ॲक्सिसवरच्या स्फिअरचं काम झालं. आता जे बाहेर स्फिअर्स आहेत ना, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या अबाउट कसं काढणार, तर पॅरलल ॲक्सिस थिअरम. सेंट्रल ॲक्सिस प्लस शिफ्ट, तर सेंट्रल ॲक्सिस 2/5 mr स्क्वेअर आहे, प्लस शिफ्ट किती आहे रे, m इंटू डिस्टन्स इज L, ml स्क्वेअर, ml स्क्वेअर. एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला त्या बाहेरच्या स्फिअरचा अबाउट दिस ॲक्सिस, आणि तसे 2 आहेत. सो याला इंटू 2 करावं लागेल. सो आतमध्ये 2 मल्टिप्लाय केला तर प्लस 4/5 mr स्क्वेअर प्लस 2 ml स्क्वेअर. उत्तर येणार आहे 8/5 mr स्क्वेअर प्लस 2 ml स्क्वेअर. असं ऑप्शन सीटा आहे. त्यांचा आन्सर सीटा आहे का, तर यस, त्यांचं पण आन्सर सी आहे. 30 झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वाचा काय. अ बॉल ऑफ मास m अटॅच टू द फ्री एंड ऑफ an extensible string of length L. Tension in the string is T. The ball is moving in horizontal circle, then angular velocity will be what.
आता बघा अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली तर लर्न नाही केला आहे, बट टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे कोनिकल पेंडुलममध्ये, राईट? हा कोनिकल पेंडुलमचा क्वेश्चन आहे ना, बिकॉज वाचा ना इथे, बॉल इज मुव्हिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल. सो कोनिकल पेंडुलममध्ये एल कॉस थीटा बाय जी. सो इफ आय टेक टी टू डिनॉमिनेटर, 2 पाय बाय टी काय येईल? 2 पाय बाय टी विल बी अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. बघा काय बनणार आहे, अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. आणि ओमेगाचा फॉर्म्युला मिळाला आहे आपल्याला, अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. आता समहाव मला इथे इंट्रोड्यूस करायचा आहे टेन्शन. आहे का टेन्शनचा फॉर्म्युला तुमच्याकडे? एम जी सेक थीटा. एम जी सेक थीटामध्ये एम तर मला, जी तर मला दिसतोय, जीला मला हात लावायची गरज नाही. सेक थीटा दिसत नाही इनडायरेक्टली, बट कॉसला वरती घेऊन मी त्याला सेक करू शकतो. सो कॉस वरती गेला, सेक झाला. आता सेक थीटा पण दिसतोय, फक्त मिसिंग आहे मास. मासला मल्टिप्लाय, मासला डिवाइड करा, ऑटोमॅटिकली वरती जे काही बनलं आहे ते टेन्शन आहे अपॉन एम एल. असं उत्तर असणारा ऑप्शन कोणता आहे? तर ऑप्शन आहे अल्फा. बाकी तर हे डायमेन्शनली पण सॉल्व्ह झाले असते हे क्वेश्चन. डायमेन्शनली जर का तुम्ही व्हॅल्यू टाकल्यास तरी आन्सर आला असतं. ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्फा. क्वेश्चन नंबर हा होता क्वेश्चन नंबर 31. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 31. येस, 31 नंतर आता क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. कलर चेंज करू, रेड कलर. सॉलिड सिलेंडर ऑफ मास एम रेडियस रोल्स डाउन द इन्क्लाइंड प्लेन. हाइट ऑफ द इन्क्लाइंड प्लेन इज. सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क, अंडर रूट 2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय स्क्वेअर. डिस्कसाठी के स्क्वेअर बाय स्क्वेअर हाफ असतो, हाफ प्लस 1 3/2 असतो. 3/2चा 2 वरती गेला तर 4gh बाय 3 इज v बनतो. स्क्वेअरिंग बोथ साइड्स v स्क्वेअर बनतो, तो 3 वर जातो, 3v स्क्वेअर अपॉन 4g. असं तुमचं उत्तर येतं. असं उत्तर असणार ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए ते पण करेक्ट म्हणतायत. दिस इज द करेक्ट ऑप्शन. 30 कोणता होता हा? 32 होता हा क्वेश्चन नंबर 32. 32चा आन्सर ए. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 33. हा क्वेश्चन नंबर 33 आहे. two cars of masses m1 m2 revolving in circle of radius r1 r2 with angular velocity omega 1 omega 2 such that both of them complete the revolution in same time. बापरे, काय प्रश्न आहे. सेम टाइम मध्ये जर काही गोष्टी कंप्लीट होत असतील तर कॉमन सेन्स ओमेगा 1 आणि ओमेगा 2 सेम असले पाहिजे. तुम्हाला विचारलंय v1 आणि v2 चे रेशो काय असेल? v1 अपॉन v2 इज r ओमेगा r1 r2. ओमेगा तर सेम आहेत, ओमेगा ओमेगा कॅन्सल. सो उत्तर आहे r1 बाय r2. मासवर तर वेलॉसिटी डिपेंड करतच नाही दूरपर्यंत. आन्सर इज ए. सिंपल. ओमेगा सेम कसं काढलं मी? टाइम ऑफ रेव्होल्यूशन सेम आहे म्हणजे ओमेगा सेम आहे. हा क्वेश्चन होता 33. आता 34. 34th क्वेश्चन बघा. व्हील इज ॲट रेस्ट. दिसायलाच प्रश्न मोठे, क्वेश्चनमध्ये काहीच नाही आहे. अ व्हील इज ॲट रेस्ट इन अ हॉरिझॉन्टल पोझिशन. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल ॲक्सिस इज आय. टॉर्क इज अप्लाइड टाउ फॉर t सेकंड्स. चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती चेंज होणार ती काढायची. तर आधी रेस्टला आहे, सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल 0 आहे. आता जर मी टॉर्क अप्लाय केला तर टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, म्हणजे मला अँग्युलर ॲक्सिलरेशन मिळणार आहे. टॉर्क अपॉन आय, एवढा अँग्युलर ॲक्सिलरेशन ॲक्ट होते. आणि एवढ्या अँग्युलर ॲक्सिलरेशनमुळे किती अँग्युलर वेलॉसिटी चेंज होणार आहे? तर मला टाइम टी साठी अप्लाय केल्यामुळे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विल बी अल्फा टी. आणि अल्फा टाऊ बाय आय आहे इंटू टी. एवढी अँग्युलर वेलॉसिटी चेंज झाली. जर एवढी अँग्युलर वेलॉसिटी चेंज झाली तर कायनेटिक एनर्जी किती बनली असेल? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर करा. ह्याचा स्क्वेअर काय येईल? टाऊ स्क्वेअर टी स्क्वेअर बाय आय स्क्वेअर. एक आय गायब. उत्तर आहे हाफ टाऊ स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन आय. हाफ म्हणजे 1/2 टाऊ स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया. ऑप्शन इज ए. ए ऑप्शन इज मॅचिंग. 34th झाला. लेट्स मूव टू 35th. हा क्वेश्चन प्रॉबेबली टार्गेट बुक मधला क्वेश्चन आहे. अ व्हील ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर इज ॲट रेस्ट. ठीक आहे, रेस्ट. ठीक. पॉइंट पी इज ॲट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल which is in contact with the horizontal surface. When the wheel rolls without slipping, displacement of point P after half revolution. हाफ रेव्होल्यूशन झाल्यावरती व्हील समजा इथे आला तर हाफ रेव्होल्यूशनला हा जो पॉईंट आहे ना, जो ग्राउंडच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, तो बरोबर टॉपला पोहोचला असेल. आपल्याला हे डिस्प्लेसमेंट विचारलं. एकदम इझी आहे. हाफ रेव्होल्यूशनमध्ये पुढे किती गेला व्हील? हाफ रेव्होल्यूशनमध्ये 2 पायार तर फुल रेव्होल्यूशनला पुढे गेला असता. हाफ रेव्होल्यूशनला पायार जाईल. आणि हे डिस्टन्स किती आहे रे? हे डिस्टन्स तर 2r आहे डायमीटर. आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारले, स्ट्रेट लाईन डिस्टन्स कसं काढू शकतो मी? पायथागोरस थिअरम. अंडर रूट पाय स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॉमन काढून रूटच्या बाहेर काढला
अंडर रूट पाय स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज 4 असा आन्सर आहे. अंडर रूट पाय स्क्वेअर प्लस 4 इंटू बाहेर आर. बाहेर आर जो आहे ना तो 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे बाहेर तुम्हाला 2 पण सापडेल. ठीक आहे. सो 2 बाहेर असला पाहिजे आणि पाय स्क्वेअर प्लस 4चा रूट असला पाहिजे. रूट म्हणजे रेस टू हाफ असतो. असा ऑप्शन डेल्टाच आहे फक्त जो मॅच होत आहे या क्वेश्चनचा. 35th आन्सर इज डेल्टा. 36th क्वेश्चनवर जाऊयात. क्वेश्चन नंबर 36. मास 0.5 kg इज अटॅच्ड विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग मूव्हिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ अँग्युलर वेलॉसिटी 10 सायकल्स पर मिनिट. म्हणजे 10 सायकल पर 60 सेकंड्स म्हणजे 1/6 सायकल्स पर सेकंड्स म्हणजे 1/6 हर्ट्स. इनडायरेक्टली फ्रिक्वेन्सी दिली आहे इनडायरेक्टली. ठीक आहे. कीपिंग रेडियस कॉन्स्टंट टेन्शन इज मेड 4 टाइम्स. रेडियस कॉन्स्टंट ठेवला आहे, टेन्शन इज मेड 4 टाइम्स. देन इन्क्रीज अँग्युलर वेलॉसिटीमध्ये किती असणार आहे? अँग्युलर वेलॉसिटीमधला इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग अँग्युलर वेलॉसिटी द व्हॅल्यू ओमेगा ऑफ दॅट मास विल बी. सो बेसिकली रेडियस कॉन्स्टंट ठेवून त्यांनी फक्त टेन्शनलाच वाढवलं आहे. तर ओमेगाची व्हॅल्यू आता काय असणार आहे? सायकल्स पर सेकंडमध्ये आता 1/6 आहे, तर ती किती असणार आहे? ठीक आहे. टेन्शनला 4 पट केला आहे, रेडियस तोच ठेवला आहे. इंटरेस्टिंग. आता मास 0.5 kg वर्ल्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल, रेडियस इज केप्ट कॉन्स्टंट, टेन्शन द सेम. ओके. सो दिस इज नॉट अ कोनिकल पेंडुलमचा क्वेश्चन, दिस इज अ नॉर्मल क्वेश्चन. मला वाटलं कोनिकल पेंडुलम आहे. सो सिम्पल आहे खूपच. म्हणजे टेन्शनला 4 पट करायचं. टेन्शन बेसिकली काय प्रोव्हाइड करत असतो? mr ओमेगा स्क्वेअर सेंट्रिपिटल फोर्स. जर मला ह्याला 4 टाइम्स करायचं असेल तर कॉमन सेन्स ओमेगाला डबल करावं लागेल ना, तरच डबलचा स्क्वेअर 4 देईल मला तसं पण रेडियसला हात नाही लावायचा आहे, तसं पण मासला हात नाही लावायचा आहे. मला टेन्शनला डबल कसं करता येईल? मला टेन्शनला 4 पट कसं करता येईल? ओमेगाला डबल करू. ओमेगाला डबल करा, 1/6ला डबल करा, 1/6चं डबल 1/3 असतं. आन्सर इज ए. मी ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये कोनिकल पेंडुलम होतं बघा. म्हणूनच कुठल्याही क्वेश्चनला बिलकुल काही वाचण्याच्या आधी एखाद्या गोष्टीवरती त्याला पिन करून नका टाकू की हाच क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेस क्वेश्चनला ओपन राहा, तुमचा माइंड ओपन ठेवा की हा क्वेश्चन कुठला पण असू शकतो. सो आता मी अज्युम करून टाकलेलं की हा क्वेश्चन कोनिकल पेंडुलमचा, आणि मी विचार करायला लागलो कोनिकल पेंडुलममध्ये हा क्वेश्चन आहे. टेन्शन कॉन्स्टंट कसं ठेवू शकतो? टेन्शन इन्क्रीज करता मी रेडियस कॉन्स्टंट कसा ठेवू शकतो? हा विचार करत होतो मी. त्याच्यामध्ये मला खूप वेळ गेला. रियालिटी अशी की मी जर काही आधीच ओपन राहिलो असतो की हा क्वेश्चन कसला पण असू शकतो आणि नीट वाचला असता लाईन बाय लाईन तर मला सुचला असता आधी. पण ठीक आहे, आन्सर आलं हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सगळे दिले आहेत आणि रॉंग विचारलं आहे. एक लक्षात ठेवा, VAS हे लिनियर क्वांटिटीज आहेत आणि हे सगळेच्या सगळे टँजेन्शियल असतात. सगळेच्या सगळे कसे असतात? टँजेन्शियल म्हणजे एकमेकांना पॅरलल असतात. ओमेगा, अल्फा, थीटा हे सगळेच्या सगळे एकमेकांना पॅरलल असतात. सो जर तुम्हाला विचारलं आहे की हे सगळे परपेंडिक्युलरचे साईन्स आहेत काय, याचा अर्थ हे एकमेकांना परपेंडिक्युलर कधी असतील? कॉमन सेन्स आहे. ज्यावेळेस ह्याच्यातला एक आणि ह्याच्यातला एक घेतला तर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल ना. म्हणजे V बार परपेंडिक्युलर टू A बार. आता इथे एक मिनटं, A बार काय मला वाचू देत. A बार आहे, A बार काय रे? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सॉरी, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे A बार. मी तुम्हाला दाखवतो. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन टुवर्ड सेंटर असेल, V बार असा टेंजेन्शियल असेल, ओमेगा वरती असेल, अल्फा वरती असेल. सो इथे अल्फा ओमेगा एकमेकांना पॅरलल आहेत, अल्फा आणि ओमेगा. सो हे शक्य नाही. बाकी ओमेगा ए परपेंडिक्युलर, V ओमेगा परपेंडिक्युलर, V ए परपेंडिक्युलर, सगळे परपेंडिक्युलर आहेत एक्सेप्ट अल्फा ओमेगा. हे दोघंही ॲक्शियल वेक्टर्स आहेत, दे कॅनॉट बी परपेंडिक्युलर. सो रॉंग विचारलं आहे. आन्सर इज सी. ठीक आहे, आन्सर सी आहे या क्वेश्चनचा. हा क्वेश्चनचा नंबर विसरलो मी, 37 आहे या क्वेश्चनचा नंबर. क्वेश्चन नंबर 38. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फियर अबाउट डायमीटर I. इट इज नाव कास्टेड इंटू 27 छोटे छोटे स्फियर्स. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे काय 2/5 mr². याला छोटे छोटे 27 स्फियर्स केले. आता जेव्हा आपण त्याचे छोटे छोटे स्फियर्स करतो ना तर व्हॉल्यूम 1/27 होतो. व्हॉल्यूम 1/27 झाला म्हणजे रेडियस 1/3 झाला की नाही. बिकॉज व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3 πr³ स्फियरसाठी. हा 127 झाला तर हा 1/3 झालाच पाहिजे. रेडियस 1/3 झाला, रेडियस 1/3 झाला, व्हॉल्यूम 127 झाला. व्हॉल्यूम 127 झाला म्हणजे कॉमन सेन्स आहे, मास इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम 127 झाला म्हणजे मास पण 127 झाला. सो त्या छोट्याशा स्फियरचा
मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल 2/5. त्याचा मास m नसेल, m/27 असेल, कारण की मास 127 झाला आहे त्याचा. आणि त्याचा रेडियस r नसून r/3 असेल, पण त्याचा स्क्वेअर करायचा आहे, सो r²/9 असेल. सो कितीचा फॅक्टर बाहेर निघाला आहे? एवढा फॅक्टर बाहेर निघाला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट स्मॉल टायनी स्फिअर विल बी 2/5 mr² अपॉन 27, 9 जा 243. 243 खाली राहील आणि 2/5 mr² जो आहे ना, तो तर ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे. सो I/243 इज युअर आन्सर. आन्सर इज अल्फा. लेट्स चेक आन्सर ए आहे का? तर येस, आन्सर इज करेक्ट. This was question number 38. Now is the question 39th question. This question 39 is again based on conservation of angular momentum. Thin ring of mass m radius r is rotating about angular axis with angular velocity omega. ठीक है. Two particles, छोटे छोटे particles mass m चे diametrically opposite gently placed केले आहेत, gently एकदम आरामात. हे केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलं की स्पीड कमी होणार. सो सिंपल आहे, I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. सो आधीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता? mr². ω1 किती आहे? ओमेगा. आता काय झालं? आता mr² तर राहणारच आहे रिंगचा, प्लस ते छोटे टायनी 2 ब्लॉक्स टाकलेत, तर त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2mr² असणार, कारण की एकाचा m × r², तसंच दुसरा पलीकडे ठेवला आहे त्याचा पण m × r². सो मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टमचा वाढेल इंटू फायनल ओमेगा काय असेल काढूयात. r² कॅन्सल होईल. m ओमेगा अपॉन हा m+2m खाली जाणार इज इक्वल टू ω2. दिस इज अवर फायनल ओमेगा. असा ऑप्शन दिसणारा कोणता आहे रे? असा ऑप्शन ए दिसतोय मला. ए इज द करेक्ट आन्सर. येस, ए इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन होता 39. नाव इज द क्वेश्चन नंबर 40. Mass m is tied to one end of a spring and whirled in a horizontal circle with constant angular velocity. ठीक आहे, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने स्प्रिंगला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवलं, त्याच्यामुळे काहीतरी टेन्शन डेव्हलप झालं, इलॉंगेशन 1 सेंटीमीटर झालं. इफ द अँग्युलर स्पीड इज डबल्ड, द इलॉंगेशन बिकम्स 6. द रेशियो, द ओरिजिनल लेंथ ऑफ द स्प्रिंग इज वॉट? द ओरिजिनल लेंथ ऑफ द स्प्रिंग इज वॉट असं विचारलं. आता पहा, हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. ओरिजिनल लेंथ समजा असेल L, तर ओमेगाने फिरवलं जेव्हा मी, तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स किती झाला? mr ω². बरोबर. तर मी r ला काय घेतलं पाहिजे? m L+1 ω². एवढा झाला, कारण की आधी ओरिजिनल लेंथ L होती आणि ओमेगाने फिरवल्यावर त्याची लेंथ 1 सेंटीमीटरनी वाढलेली. इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय प्रोव्हाइड होतोय? इज इक्वल टू kx, k × 1. स्प्रिंग कॉन्स्टंट k इंटू इलॉंगेशन 1 झालेलं. बरोबर ना. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय? स्प्रिंग फोर्स प्रोव्हाइड करतोय मला. आता सेकंड केसमध्ये काय झालं? सेकंड केसमध्ये m L+6 इलॉंगेशन 6 झालं. कधी? ओमेगाला मी डबल केला होता. डबल केल्यामुळे 2ω² झाला तो. इज इक्वल टू स्प्रिंग 6 सेंटीमीटरनी ओढली गेली, मग स्प्रिंगमध्ये किती फोर्स रिस्टोरिंग झाला? 6k झाला. k6 झाला. घ्या रेशो, उत्तर येणार आहे. k कॅन्सल, mm कॅन्सल, ω² कॅन्सल. सो L+1 अपॉन L+6 इंटू 1 अपॉन, इथे 2चा स्क्वेअर असतो 4. बघा ना, 2 ओमेगाचा स्क्वेअर करायचा असतो ना, सो 4 ω² झाला असता तो. 4 इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लाय करायचे 4 वरती, हा 6 इथे. 6L+6 इज इक्वल टू 4L+24. क्रॉस मल्टिप्लाय करायचे, हा 4 वरती जाईल, L+6 वरती जाईल. सो 2 इथे येईल. 12 इज इक्वल टू 18, L इज इक्वल टू 9. 9 सेंटीमीटर इज द युनिट, इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. दिस वन वॉज स्लाइटली ट्रिकी क्वेश्चन. आय डोंट थिंक खूप जणांना जमला असेल हा, खरं सांगितलं तर. ठीक आहे, कारण की याच्यात हे सुचलं पाहिजे की ज्यावेळेस स्प्रिंग होती कॉन्स्टंट लेंथची, तिला जेव्हा फिरवू आपण तर फिरवल्यावर तिची लेंथ वाढणार आहे. सो फॉर्म्युलामध्ये, सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये पण चेंज होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 आहे, युनिफॉर्म डिस्क ऑफ मास 9m मास आहे, रेडियस r आहे. सो पहिला त्याचा अबाउट ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊयात. हाफ mr² असतो, राईट, पण मास 9m असल्यामुळे हाफ 9mr², जो येईल तुम्हाला 9/2 4.5 mr² येणार. हा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय? पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 4.5 mr² आहे. ठीक आहे. आता ते काय करतायत? या डिस्कमधनं एक छोटीशी डिस्क कट करायची आपल्याला.
द सेंटर ऑफ स्मॉल डिस्क रेडियस r/3 ची डिस्क इज रिमूव्ड. कुठून काढली आहे? मधून काढली का? तर नाही, मधून नाही काढली. सेंटर ऑफ रेडियस r/3 इज 2/3 r फ्रॉम द सेंटर ऑफ द ओरिजिनल डिस्क. म्हणजे इथून त्याचं सेंटर कुठे आहे? 2/3 r ला आहे. इथून ते डिस्क काढली 1/3 r ची. याचा अर्थ या लाल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मेन मोमेंट ऑफ इनर्शियामधून मायनस करायचा आहे. बट या क्वेश्चनमध्ये या लाल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? तर तो आपल्याला या ॲक्सिसच्या बोट काढायचा आहे, त्याच्या सेंटरच्या ॲक्सिसचा बोट नाही काढायचा आहे. आणखी तो रेड डिस्क थोडीच काही त्याच्या सेंटरच्या बोट फिरते. इट इज रिव्हॉल्विंग ॲट द सेंटर ऑफ द डिस्क. सो तो मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आला पाहिजे. फॉर दॅट वी नीड टू कॅल्क्युलेट द मास ऑफ द डिस्क. वी नो दॅट डिस्कवाल्या क्वेश्चनमध्ये इफ टोटल मास इज m, इफ आय कट स्मॉल रेडियसची डिस्क, देन मास आणि रेडियसमध्ये रिलेशन असं असतं. हे कसं असतं रिलेशन? तर मास इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि व्हॉल्यूम इज पाय आर स्क्वेअर थिकनेस. सो क्लिअरली मास हा रेडियस स्क्वेअरला प्रपोर्शनल असतो. सो जर रेडियस आरचं मी r/3 कट करत असेल ना, तर मास r/3चा स्क्वेअर म्हणजे 1/9 होणार. सो 9m मास असेल तर या लाल कलरच्या डिस्कचा मास m असणार. फक्त m मास असणार त्याचा. 9m असणार तर 1/3चा स्क्वेअर 1/9 असणार ना मास. सो रेड कलरचा मास m आहे. त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असला पाहिजे? त्याच्या सेंटरच्या बोट हाफ m r/3 स्क्वेअर असणार. हाफ m r/3 स्क्वेअर त्याच्या सेंटरच्या बोट असणार. ठीक आहे, त्याच्या सेंटरच्या बोट हाफ m r/3 स्क्वेअर असणार. प्लस आपल्याला त्याच्या सेंटरच्या बोट नाही काढायचं आहे, आपल्याला शिफ्टेड काढायचं आहे. प्लस mh स्क्वेअर. m इंटू h किती आहे? 2/3 r आहे. त्याचा स्क्वेअर केला तर 4r²/9 बनेल. सो ह्याचं उत्तर काय बनेल बघा? mr²/18 पहिला सॉल्व केल्यावरती प्लस 4mr²/9 आणि mr²/18 प्लस mr²/9 इज ह्याला इंटू 2 करा, ह्याला पण 8 होऊन जाईल. हा 8 प्लस 1 इज 9mr²/18 म्हणजे 1/2 mr². 1/2 mr² म्हणजे हाफ mr² एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया 4.5 मधनं मायनस करायचं आहे. 4.5 मधनं 0.5 mr² मायनस केला तर तुमचं उत्तर येईल 4 mr². बरेच जण काय मिस्टेक करतात आणि तरी उत्तर करेक्ट येतं, तो आहे की ते लोक याच डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहिलावाला हाफ m काय करतात? ते हाफ m आणि ते लोक डायरेक्टली r² वापरतात. हाफ m r² पूर्ण डिस्कचा रेडियस आणि मग मायनस करतात, तरी त्यांचं उत्तर बरोबर येतं. बट दॅट इज नॉट द करेक्ट वे. करेक्ट वे इज दिस. ती जी बाहेर कट केलेली डिस्क आहे तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ॲक्सिसच्या भोवती नाही, अबाउट सेंटर काढायचा असतो. ठीक आहे. दिस वॉज क्वेश्चन नंबर 41. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 42. येस, आन्सर ए करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 42 बघा. अ रिंग अँड अ डिस्क हॅव सेम मास सेम रेडियस. रिंग आणि डिस्कचा मास सेम आहे, सेम रेडियस. मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो काय असेल? तर 1mr² आणि हाफ mr². बट वाचूयात नीट. रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट टँजंट इन इट्स प्लेन अँड डिस्क अबाउट द डायमीटर. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरच्या अबाउट 1/4 mr² असतो आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट इन द प्लेन किती असतो? तर 1mr², हाफ mr², 3/2 mr² असतो. सो आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया टू डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो काढायचा आहे. सो mr² कॅन्सल होणार आहे सिन्स दे आर सेम. 3/2 अपॉन 1/4 इज 12/2 दॅट इज 6/1. आन्सर येणार आहे ए. सिम्पल क्वेश्चन आहे खूपच, ह्याच्यावर जास्त स्ट्रेस नको करायला. अ पार्टिकल इज मूव्हिंग इन UCM about radius π/2 meter makes x revolutions in time t. Its tangential velocities. It is making x revolutions in time t म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी x/t झाली. बरोबर. फ्रिक्वेन्सी x/t झाली म्हणजे त्याचा ओमेगा 2π/x/t झाला आणि जर त्याचा ओमेगा 2x/t झाला तर v = r ओमेगा असतो. सो वेलॉसिटी किती झाली? रेडियस π/2 दिला आहे त्यांनी इंटू ओमेगा 2πx/t. सो त्याचं उत्तर काय येईल? 2 कॅन्सल. π² x/t इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन इज डेल्टा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 42 मागचा होता, हा 43 होता आणि 43चा आन्सर डेल्टा आहे. दॅट इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 44. टू बॉडीज मोमेंट ऑफ इनर्शिया I and 2I आर रोटेटिंग अबाउट दर ॲक्सिस. त्यांची कायनेटिक एनर्जीज आर इक्वल. अँग्युलर मोमेंटमचं काय होईल? तर आपण मगाशीच बघितले कायनेटिक एनर्जी इज L²/2I. सो अँग्युलर मोमेंटम इज √2KEI. जर त्यांच्या कायनेटिक एनर्जी सेम असतील तर अँग्युलर मोमेंटमचे रेशो हे रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाचे रेशोला डिपेंड करतील आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ते म्हणतात I आणि 2I आहे. सो आन्सर येईल 1/√2. आन्सर इज सीटा.
व्हेरी सिंपल क्वेश्चन. हा होता क्वेश्चन नंबर 44. आता आहे क्वेश्चन नंबर 45. 45th क्वेश्चन बघा. अ सॉलिड स्फिअर ऑफ मास m, radius r is rotating about its diameter. A disk of mass m, radius r is rotating about its axis perpendicular to the plane passing through the center, but angular velocity is twice that of sphere. The ratio of their kinetic energy of disk to sphere is half I omega square, half I omega square. ठीक है. A sphere of mass m, radius r, हाफ गेला काय, खाली स्फिअरचे व्हॅल्यूज टाकतो मी, 2/5 mr स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. डिस्कचे व्हॅल्यूज वरती टाकूयात. डिस्कचा मास आणि हे सेम आहे म्हणजे हाफ mr स्क्वेअरच राहणार, बट ओमेगा त्याचा डबल आहे. सो 2 ओमेगा द होल स्क्वेअर, 4 ओमेगा स्क्वेअर होणार. सो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर एम, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर एम कॅन्सल होणार. 4/2 इज 2, 2 is going to cancel, 5 will go at the top, 5:1. आन्सर इज ए. सिंपल क्वेश्चन्स आहेत. खूप जास्त स्ट्रेस करायची गरज नाही आहे. तुम्ही ॲक्च्युली हे सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी सॉल्व्ह करून बसले असालच असं मला वाटतंय. नेक्स्ट क्वेश्चन, अ डिस्क ऑफ मास. नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 46. अ डिस्क ऑफ मास 10 kg, रेडियस 0.1 मीटर, इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी 120 rpm म्हणजे 2 हर्ट्स. कसं काय सर, 120ला 60ने डिवाइड करा, 2 हर्ट्स झाला. 2 हर्ट्स म्हणजे 4 पाय रेडियन पर सेकंड, 2 पायचा फॉर्म्युला वापरून. इफ क्वेश्चन इज द रिटार्डिंग टॉर्क ब्रिंग्स इट टू द रेस्ट इन 10 seconds. इफ द सेम टॉर्क इज ड्यू टू फोर्स अप्लाइड टेंजेन्शियली टू द रिम, देन किती फोर्स लावला असेल. हा टॉर्क कशामुळे डेव्हलप झालाय, फोर्समुळे डेव्हलप झालाय. म्हणजे एक डिस्क फिरत होती आणि ती फिरताना तिला आपण स्टॉप केलं काहीतरी टॉर्क लावून. हा टॉर्क कशामुळे डेव्हलप झालाय, फोर्स लावल्यामुळे. तर तो फोर्स किती असणार आहे. सो आपण काय करू, इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला 10 सेकंदामध्ये त्याला थांबवायचं आहे, ह्या ओमेगाला थांबवायचं आहे. म्हणजे आपण अल्फा काढून घेऊ, चेंज इन ओमेगा अपॉन टाइम. म्हणजे 4 पायचा 0 झाला म्हणजे 4 पाय चेंज झाला किती सेकंदात, 10 सेकंदात. सो हा झाला अल्फा. आणि टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. टाऊचा फॉर्म्युला असतो एफ इंटू आर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज हाफ एम इंटू आर स्क्वेअर इंटू अल्फा जो आत्ताच काढला आहे आपण 4π/10. सॉल्व्ह करा. हे आर कॅन्सल होणार आहे. आर कॅन्सल झालं की टँजेन्शियल फोर्स काढणं बिलकुल सोपं आहे. टँजेन्शियल फोर्स विल बी हाफ एम आर 4π/10. टाका व्हॅल्यूज. आर आणि एम हे दोघांना मल्टिप्लाय केलं की उत्तर 1 येणार आहे, कारण की 10 × 0.1 1 असतं. सो उत्तर आहे 4π/20, π/5, 0.25. याचं उत्तर येणार आहे 0.2π n. एवढा फोर्स लागणार आहे, 0.2π न्यूटन. सो आन्सर असं दिलं आहे 0.2π n. आन्सर इज ए, विच इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 47. 47th क्वेश्चन आपण ऑलरेडी केलेला आहे असा क्वेश्चन आपल्या असाइनमेंटमध्ये, राईट. सो त्या क्वेश्चनचा अप्रोच बघा कसा होता. आता मी त्याला थोड्या वेगळ्या अप्रोचने सॉल्व्ह करतो आणि हा अप्रोच थोडा इझियर आहे. कुठल्या तरी एका स्टुडंटने विचारलं सर असं करता येईल का, आणि दॅट वॉज रिअली गुड. ओके, खूप इझी अप्रोच आहे हा. टेन्शनला काय करू आपण, रिझॉल्व्ह करतो नॉर्मली डेरिवेशनमध्ये. टी कॉस थीटा वेट बॅलन्स करतो, टी साइन थीटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. टी साइन थीटा काय करतो, सेंट्रिपिटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर. आता इथे या क्वेश्चनमध्ये त्यांनी ओमेगा आपल्याला डायरेक्टली देऊन ठेवला आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 3/π म्हणजे ओमेगा असतो 2π. फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा 6 रेडियन पर सेकंड दिला आहे. ठीक आहे, 6 रेडियन पर सेकंड दिला आहे, नो प्रॉब्लेम. टेन्शन जे आपल्याला फाइंड करायचं आहे, साइन थीटा या ट्रायंगलवरनं काय असणार आहे, ऑपोजिट साईड. बघा ना, थीटा आहे हा, ऑपोजिट साईड तर रेडियस आहे, अपॉन हायपोटेनियस जो लेंथ आहे, इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर 3 स्क्वेअर 6 स्क्वेअर इज 36. आर कॅन्सल होईल, एल वरती जाईल, ml इंटू 36 ml इज द आन्सर. मला वाटते मागच्या वेळेस 16 ml आन्सर होतं, कारण की तेव्हा ओमेगा 4 होता, 4 रेडियन पर सेकंड. सो सेम क्वेश्चन होता, फक्त व्हॅल्यूजवर चेंज. नेक्स्ट क्वेश्चन इज 40. एक मिनटं काय, त्याचं उत्तर 36 आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 48. आपण हाच क्वेश्चन आधीच केला आहे, मला आठवतं आहे तुम्हाला. 1/8 होता मोमेंट ऑफ इनर्शिया, एनची व्हॅल्यू 2 होती. केलं आहे आपण आधी, तुम्हाला आठवत असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 49. 2 stones mass m and 3m are whirled in horizontal circle of radius
r/3 and radius r. Tangential speeds of stone is n times the value of the heavier stone. Lighter stone ची n times the heavier stone आहे. They will experience the same centripetal force when the value of n is. So इथे centripetal force दोघांचे सेम आहेत. So m v square by r is m v square by r. दोघांचे centripetal force सेम आहेत. पहिल्याचा मास आहे m, दुसऱ्याचा मास आहे 3m. पहिल्याची वेलॉसिटी म्हणजे लाइटर स्टोन जो m आहे ना त्याची वेलॉसिटी दुसऱ्याच्या n पट आहे. सो ह्याची v स्क्वेअर असेल तर ह्याची n स्क्वेअर v स्क्वेअर टाइम्स असेल, कारण की n पट असल्यामुळे n स्क्वेअर v स्क्वेअर होईल तो, डिवायडेड बाय पहिल्या वाल्याचं रेडियस r/3 आहे, दुसऱ्याचं रेडियस r आहे. ठीक आहे. mr कॅन्सल, v स्क्वेअर कॅन्सल, हा 3 वरती जाणार. सो 3n स्क्वेअर इज इक्वल टू 3, 3 पण कॅन्सल होणार. सो n स्क्वेअर इज इक्वल टू 1, n स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे n इज इक्वल टू 1. सो आन्सर इज ऑप्शन सी. ऑप्शन सी चुकीचं म्हणणं आहे यांचं, तर आन्सर सी चुकीचं कसं आहे बघूयात आपण एकदा परत सॉल्व्ह करूया, कारण की प्रॉबेबली हा क्वेश्चनचा आन्सर रॉंग असू शकतं CET सेलचं, बट आपण एकदा चेक करू शकतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं की त्यांचे सेंट्रिपिटल फोर्स सेम आहेत. पहिला लाईट पार्टिकलचं मास m आहे, हेवी पार्टिकलचं मास 3m आहे. लाईट पार्टिकल टँजेन्शियल वेलॉसिटी इज n टाइम्स दॅट ऑफ हेवियर पार्टिकल. हेवियर पार्टिकलची वेलॉसिटी v असेल ना त्याची n टाइम्स आहे, डिवायडेड बाय पहिल्या पार्टिकलचा हेवियर वन r/3 मध्ये फिरतोय. हां, लाइटर वन r मध्ये फिरतोय. मी उलटा केलेलं. हेवियर वन r/3 मध्ये फिरतोय, लाइटर r मध्ये फिरतोय. सो त्यामुळे r कॅन्सल, v स्क्वेअर कॅन्सल, 3 वरती जाणार, mm कॅन्सल, n स्क्वेअर इज इक्वल टू 9, r इज इक्वल टू 3. आता बरोबर आहे. येस. So this question was, I guess, 49th question, and now is the 50th question. 50th question. Rod आणि moment of inertia of a rod is bent in form of a ring, moment of inertia about diameter. आपण हा क्वेश्चन केला आहे, ह्याचा आन्सर ए आहे. आपण हा क्वेश्चन केला आहे, मला आठवतं. वी हॅव डन दिस क्वेश्चन. सो दिस वर 50 क्वेश्चन्स. पहिले 50 क्वेश्चन्स हे आहेत. आता मी तुम्हाला नेक्स्ट 45 क्वेश्चन्स एका वेगळ्या व्हिडिओमध्ये शूट करून देईन, कारण की हा खूपच मोठा व्हिडिओ बनेल नाही तर. ठीक आहे. सो हे पहिले 50 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काही डाऊट असतील पहिल्या 50 प्रश्नांमध्ये तर तुम्ही ह्याला